महाविद्यालय यांच्या विद्यार्थी विकास विभाग युवती सभे अंतर्गत हा जो यांच्या संयुक्त विद्यमाने जो आत्मनिर्भर युवती अभियान जो आपण आयोजित केलेला आहे तो गेल्या 5 दिवसांपासून आपण इथे राबवित आहोत। आज या अभियानाचा शेवटचा म्हणजे समारोपाचा दिवस। यासाठी येथे उपस्थित असलेले मान्यवर त्याचबरोबर माझ्या लाडक्या मैत्रिणी त्या विद्यार्थिनी असतील, माझ्या सहयोगी प्राध्यापिका सुद्धा असतील, त्या सर्वांचं मी सर्वप्रथम शब्दसंधाने स्वागत करते। आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पी पाटील सर भूषवतील अशी मी त्यांना विनंती करते। आपण अतिथी देवो भव पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं परम कर्तव्य आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात अतिथी यांचं स्वागत करण्याच्या आधी आपण प्रतिमेचं जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचं पूजन करूया। त्यासाठी मी सर्व मान्यवरांना यानंतर आपण कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवरांचं आपण स्वागत करूया। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जळगाव जिल्हा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी तर विद्यार्थी येथील सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील सर यांच्या स्वागतासाठी मी आपले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पी पाटील सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे स्वागत देऊन महाविद्यालयाचे उपप्राचार्य त्यांनी वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मी आपल्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉक्टर संजीव साळवे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे स्वागत करावे। सर्वांना कल्पना आहे की पलीकडे संशोधन प्रकल्प सादरीकरणाची कार्यशाळा सुद्धा कालपासून सुरू आहे। त्यासाठी जी धावपळ आहे त्यांच्या आयोजक समितीमध्ये आपले संजीव साळवे सर सुद्धा आहेत। त्यांना दोन्ही ठिकाणी लक्ष द्यावं लागत आहे। तरी तिथे आज ते कार्यक्रमासाठी जातीने उपस्थित आहेत। तिथेही त्यांना जायचं आहे। त्यांचंही मला वाटतं स्वागत करावं। त्यासाठी मी प्राध्यापिका ढाके मॅम यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं।
5 दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तेव्हापासूनच मॅडमची धावपळ, मॅडमनी जे सूत्रसंचालन केलेलं आहे त्यांचं जी काम आहे ते आपण पाहत आहोत. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की मी खर्चे मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, सन्मान करावा. गेल्या 5 दिवसांपासून आपण वेगवेगळ्या पाहुण्यांपासून, वक्त्यांपासून, मग ते कृषी क्षेत्रातले असतील, पोलीस क्षेत्रातले असतील, डॉक्टर असतील, त्याचबरोबर साहित्यिक असतील, प्रोफेसर असतील, यांच्याकडून विविध गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभलेले आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की येणाऱ्या काळात पुस्तकी ज्ञान किंवा क्लासरूम टीचिंग विल नॉट बी सफिशियंट. आपल्याला कौशल्य म्हणजे स्किल बेस्ड लर्निंगवर शासनाने सुद्धा किंवा एज्युकेशन मिनिस्ट्रीने सुद्धा या गोष्टीची दखल घेतलेली आहे की स्किल बेस्ड लर्निंग तुमच्या शालेय याच्यामध्ये ते समाविष्ट केलेले आहे. म्हणूनच मी म्हणेन की वाचाल तर वाचालच, परंतु जर तुम्ही स्किल बेस्ड लर्निंग शिकाल, कौशल्य शिकाल, तर तुम्ही तर वाचालच, परंतु तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या काही बरोबरच्या लोकांना सुद्धा वाचवा. कारण जर तुम्ही स्किल बेस्ड लर्निंग शिकलात, तुम्ही उद्योजकतेकडे वाटचाल केली, तर तुमच्याबरोबर तुम्ही 4 लोकांना सुद्धा एम्प्लॉयमेंट देऊ शकाल. मग ते स्किल बेस्ड लर्निंग कोणते असू शकतं? ते प्रेझेंटेशन स्किल असेल तुमचं, कम्युनिकेशन स्किल असेल तुमचं, किंवा आपण जसं लेक्चर सिरीजमध्ये पाहिलेलंच आहे की इनोव्हेटिव्ह फार्मिंग, म्हणजे एका नवीन पद्धतीने आपण जर शेती जरी असली तर नवीन इनोव्हेटिव्ह पद्धतीने ती केली तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला स्किल्स लागत असतात. आणि या कार्यक्रमाच्या द्वारे आपण अशा लहान कार्यक्रमांद्वारेच आपण त्या स्किल बेस्ड लर्निंग शिकत असतो. मैत्रिणींनो, आत्मनिर्भरतेची जी संकल्पना आहे ती काळानुसार बदलत गेलेली आहे. आज फक्त एज्युकेटेड असून चालणार नाही, तर यू शुड बी डिजिटली एज्युकेटेड असतो. एखादा लहान व्यवसाय जरी सुरू करायचा म्हटला तरी तो तुम्हाला ऑनलाईन कसा करता येईल ते जर तुम्हाला जमलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सेल करू शकाल. दुसऱ्यांच्या बदलण्याची अपेक्षा न ठेवता जर तुम्ही तो बदल स्वतःपासून सुरू केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनाल आणि आपल्या अभियानाचा तेच उद्दिष्ट आहे. एका कवीने खूप सुंदर लिहिलेलं आहे, खडकामधला पाझर व्हावे, खडकामधला पाझर व्हावे, पाना कसा दहीवर व्हावे, आणि होता आली नाही सागर हरकत नाही, परंतु एखाद्याची तृष्णा शमेल एवढी घागर मात्र निश्चितच वाढेल. शक्य आहे फक्त जर तुम्ही ते मनापासून स्वीकारलं. आपल्याकडे आपला जो 5 दिवसांपासून जो प्रोग्राम चाललेला आहे, जे अभियान आपण राबवित आहोत, त्यामधून तुम्हाला मार्गदर्शन मिळालेले आहे, तुम्ही प्रेरित झालेला असालच. तुमच्याकडून पण आम्हाला काही जाणून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी ॲक्च्युली काय झालं, सकाळी मला खूप मुलींची नावं येत होती. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं, पहिल्या दिवशी आम्ही मुलींना बोलायला सांगितलं की थोडं ते घेऊन बोलाल का, तर त्यावेळेच्या म्हणजे 5 दिवसच होते. 5 दिवसा आधीची मुलगी आणि आजची मुलगी मला आणि आमच्या मॅडम लोकांना सुद्धा त्यांचं कौतुक वाटलं, कारण ती नावं जास्त होती आणि त्यातलं आम्हाला कट ऑफ, कारण वेळेचं बंधन असल्यामुळे 2-3 मुलींची नावं घेतली गेली, 4 मुलींची नावं घेतली गेली. तर ते पण आपल्या कार्यक्रमाचं एक अचिव्हमेंटच आहे असं मला वाटते. मी वर्धा मोरे या मुलीला आमंत्रित करेन आणि तिने आपलं मनोगत दिले. सर्व मान्यवरांना माझे ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडविला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडविलं, वाढविलं, शिकविलं, त्या स्वराज्य निर्माणाची प्रेरणा दिली अशा जिजाऊंना आणि सोबतच ज्यांच्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांना वंदन करून व त्यांच्या कार्याला वंदन करून आलेल्या पाहुण्यांचे टाळ्याच्या गजरात शब्द सुमवनांनी मी स्वागत करते. तर फर्स्ट टाइम होते आणि या समस्त कार्यक्रमाचा सार मी फक्त 2 शब्दातच सांगू इच्छिते. माझ्या चेहऱ्यावरचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हते. माझ्या चेहऱ्या
नव्हे तर तळहाताच्या पिळेदार मनगटावर भविष्य सामावलेलं असतं, हे या कार्यक्रमातून स्पष्ट झालेलं आहे. स्त्री ही याच तत्वावर चालणारी आहे. आजच्या आत्मनिर्भर युवती अभियानाअंतर्गत बऱ्याच मान्यवरांनी स्त्रीविषयी अतिशय महत्त्वाची भाषणे केलेली आहेत आणि त्या मान्यवरांची मी खरोखर मन लावून भाषण ऐकलेली आहे आणि त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करते सर, कारण इथं बोलण्याची प्रेरणा सुद्धा मला त्यांच्या माध्यमातूनच मिळाली. सर, सुरुवातीला स्त्री म्हणजे चूल आणि मूल हेच वाटायचं, पण आजची स्त्रीमध्ये फार मोठा बदल घडलेला आहे. आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करणारी, सर्व क्षेत्रांमध्ये स्त्री ही आघाडीवर आहे. पंतप्रधान असो का चंद्रावर जाण्याचं असो का मंगळावर जाण्याचं, सर्व क्षेत्रात तिने आघाडी घेतली. सर, स्त्री ही सहनशील आहे असं मी म्हणते, कारण जे स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला काम करणारी जरी असली तरी ती सर्व काम करून घरी आल्यावर पदर पोचून घरातला स्वयंपाक करते, मुलांना सांभाळते, सोबतच ती तिच्या घरातल्या परिवाराची काळजी घेत असते. पण एक पुरुष जेव्हा कामावरून येतो त्यावेळेस त्याची अपेक्षा असते, मला चहा दे, मला पाणी दे. स्त्री ही खरोखर सहनशील आहे. ती सर्व काम, सर्व जबाबदाऱ्या ती पूर्णपणे मन लावून निभावत असते. बऱ्याच महिला नोकरी करतात आणि त्यांचं खरोखर आयुष्यात खूप दगदगीचं असतं. स्त्रीबाबत खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, पण या युक्ती सभेमार्फत मला त्याबद्दल खूप शिकायला मिळालं. कारण सर, आता तरुण वर्ग आहे, लग्न तर होणारच आहे, सर्व मुलींना साथीदारही मिळणारच आहे, पण साधी गोष्ट आहे का साथीदारापुढे छोट्या छोट्या गोष्टीची मागणी, हात पसरवणं योग्य नाही. स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. छोट्या व्यवसाय तर तिने कसा सुरू करावा, ह्या व्यवसायाची या कल्पनेची प्रेरणा मला सुद्धा इथं आपले व्यवस्थापकाने शिकवायचे त्या माध्यमातून मिळाले. आमचे बडे सर बोलले होते, तुम्हाला ह्या व्यासपीठावरून सर्व काही तर नेता येणार नाही, पण जर तो 12th पिक्चर सांगितलं तिथं तो एक वर्ड क्लिक करतो सर, एक वर्ड तो काय, तुला कॉपीचा विचार सोडून द्यावा लागेल, तुला अभ्यास करावा लागेल. तर सर, ह्या माध्यमातून आमच्या डोक्यात तो एक वर्ड जरी क्लिक झाला ना सर, मी तरी गॅरंटी देते माझी आणि ह्या मुलींची की आम्ही पुढे जाऊन नक्कीच आमच्या पायावर उभं राहणार आहे आणि याची प्रेरणा नक्कीच आम्हाला ह्याच माध्यमातून आणि ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. आम्ही सुद्धा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतोय हे मला नक्कीच या माध्यमातून तरी समजून घेतलं आहे. सर, गोष्ट तर सर्वांना माहीतच असेल आणि खरं तर परिचयाची सुद्धा असेल, पण परत मी सांगू इच्छिते सर. एक लहान मुलगा होता, लहान, शाळेत जाणार, तो शाळेतून एकदम असं बांगलात वगैरे हातात पत्र झुलत येत असतो. त्याच्या आईकडे तो पत्र देतो, हे बघाई मला शाळेतून हे पत्र मिळाले, हे बघ तू. पण त्याची आई ती पत्र बघते आणि ती स्मित हास्य करते. तो मुलगा विचारतो अतिशय उत्सुकतेने की आई, ह्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे ग, तू का हसतेस ग? मग ती आई म्हणते, अरे म्हणे बाळा, या पत्रात असं लिहिलेलं आहे म्हणे की तुझा मुलगा हा खूप हुशार आहे, तो खूप बुद्धिमान आहे, त्याला शिकवण्या इतकं आमचं सामर्थ्य नाहीये, त्यामुळे आम्ही याला शाळेतून काढून टाकत आहे. त्यामुळे आम्ही याला शाळेतून काढून टाकत आहे. तर ठीक आहे, त्या मातेने त्या मुलाला शिकवलं आणि आज तो मुलगा आइन्स्टाईन आहे. जर एक पतिबद्ध मुलाला ती माता शिक्षित करू शकते, जर शिवबाला ती घडू शकते, तर बाबासाहेबांना जन्माला घालू शकते, तर प्रत्येक पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री आहेच सर, आहे. पुरुष कितीही मोठा असला तरी
आमचे सर बोलले होते की एक पुरुष शिकला तर तो एकाच पुरुषाला शिकवतो, पण एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबाला शिकवते. सोबतच एक पुरुष हा फक्त 21 मुलांचा उद्धार करणारा असतो, पण एक स्त्री ही 42 मुलांचा उद्धार करणारी असते. आणि ह्या स्त्रीला माझं खरोखर वंदन आहे आणि ह्या प्रोग्रामाला माझं खरोखर सर मनापासून आभार आहे. सर मला अत्यंत मनापासून खूप लहानपणापासून एक शॉक म्हणजे प्रश्न एकदम हे होतोय सर, एकदम जिज्ञास, पण त्याचं उत्तर मला मिळालं की तुम्हाला प्रश्न आपण 10वीत गेलो, आयटीआय झाला, त्यांना स्किल बेस शिकवतात आणि त्यांचा आयटीआय नंतर लगेच त्यांना 10-15 हजार जॉब मिळून जाते. आणि आम्ही बॅचलर घेतो, आम्ही 15वी शिकतो, आम्ही 17वी शिकतो आणि आम्हाला नोकरीची वांधी आहे. सर हे आम्हाला नोकरीची वांधी आहे. पण सर ह्या प्रोग्राम मध्ये आमची शाखा व्यवस्थापक सर आले. हो सर, या प्रोग्राम मध्ये आमच्या शाखेचे व्यवस्थापक सर आले आणि साळवे सरांकडून तुम्हाला माझ्या आदर्श प्रेरणा असतात. माझे गुरुच आहे, आमचे गुरुच आहे साळवे सर. त्यांचीच प्रेरणा आणि खरं तर त्यांचेच पाठ चालून मी अखंड आयुष्य सांगणार आहे. कारण सर पुस्तके ज्ञानापेक्षा आमचे सर म्हणतात मनुष्यांचे चेहरे वाचायला शिका. कारण जर वाचाल तर वाचाल, पण चेहरे अगोदर वाचा, कारण हे चेहरे तुम्हाला उद्या कसं जगायचं यासाठी प्रेरित करत असतात. प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही आदर्श असतो, काही ना काही प्रेरणा असतात. तशीच माझी प्रेरणा माझे साळवे सर आणि माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे जिजाऊ, माझ्या इथं असलेल्या प्राध्यापिका वर्ग, माझे एबी पाटील सर आणि माझी शाळा सर्वात महत्त्वपूर्ण योगदान दिसे. मी जर उद्या कुठल्या तरी एखाद्या चांगल्या पदावर असेल तर कदाचित हेच त्याचं माध्यम आहे आणि हाच तो कार्यक्रम. खरं तर माझ्या मते सर मी खरोखर एकदम सांगते, मी आज फर्स्ट टाइम आलीच केली आणि माझ्या आयुष्यामध्ये मी आज फर्स्ट टाइम आली. फक्त एक भाषण दिले डॉक्टर बाबासाहेबांनी, तेही 5वीत. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतच मी फर्स्ट टाइम आली तर मी मोबाईल मधून बघत मी माझं वर्ग. सर मी विद्यार्थी विकास विभागात कामाला सरांच्या हाताखाली. सर माझ्याकडे खरं तर बोलण्याचं हे सामर्थ्यही नव्हतं, पण मी इथं आली तर हा कार्यक्रमच असा आहे. आणि खरं तर मी म्हणजे या प्रोग्रामचं असं सामर्थ्यच आहे सर की एक न बोलणारी व्यक्ती सुद्धा इतके खळखळ मध्ये बोलते आहे. तर मला खरोखर मलाच या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की खरं तर हे कसं काय पॉसिबल झालं. पण ही प्रेरणा समजतं आमच्या सरांची. थँक्यू सर पुन्हा एकदा. सर खरोखर मी एकदम मनापासून आभार व्यक्त करते इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना, माझ्या शाळेचं, आमच्या विद्यार्थी विकास अधिकारी सरांचं, मॅडमांचं आणि ह्या प्रोग्रामचं की त्या माध्यमातून मला इथे बोलण्याची संधी मिळाली, माझं मन प्रकट करायची संधी मिळाली. धन्यवाद. आणि माझ्या बहिणींना सुद्धा त्यांनी मला ऐकून घेतलं. बोर वाटत असेल पण ऐकून घेतलं त्यांनी मला. थँक्यू. एकदम झपाटलेलो असतो ना, कशी प्रेरित झालेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण पण अशा कार्यक्रमाद्वारे प्रेरित होतात. मिल सके आसानी से उसकी ख्वाहिश किससे है, मिल सके आसानी से उसकी ख्वाहिश किससे है, जिद तो उसकी है जो मुकद्दर में लिखा ही नहीं है. तुम्ही सर्वजण एखादी गोष्ट जर विचार केली किंवा ठरवली तर ती नक्कीच करू शकता. आज ती पहिल्यांदा ती म्हणते ते बोलली आहे. जर ती करू शकते तर तुम्ही सर्व बसलेला असेल त्या सुद्धा करू शकता. मी दुसरी विद्यार्थी वैष्णवी नेमाडेला बोलली होते. आपण मागोबत सर्वात आधी धन्यवाद. मला इथं व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिली आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर्व शिक्षक आणि मला ऐकून घेणारे माझ्या बंधू-भगिनी, आत्मनिर्भर युवती शाळा या कार्यक्रमानिमित्त आपण इथे उपस्थित आहोत आणि आजचा आपला हा शेवटचा 6वा दिवस आहे. या कार्यक्रमामध्ये आपण आजपर्यंत जेही ऐकलं म्हणजे नक्कीच आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये हे खूप जास्त कामात येणार आहे मला असं वाटतं. आपण आत्मनिर्भर आहोत असा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे.
आपण ह्या समाजामध्ये वावरत असताना खूप सारे कठीणाई आपण फेस करत असतो. मग आत्मनिर्भर होणे म्हणजे काय, हा प्रश्न आपल्याला निर्माण करून देणारा कार्यक्रम म्हणजे आत्मनिर्भरतेचे कार्यक्रम. आणि तो आपण आत्मनिर्भर कसं बनायचं याचं कन्फ्युजन आणि याचं सोल्युशन सांगणारा सुद्धा हा कार्यक्रम महत्वाचं म्हणतोय. स्पेशली स्त्री स्वतःच्या पायावर उभं राहिलं आणि ती जर उभी राहून दाखवलं तर स्त्री आपल्या समाजामध्ये काय बदल घडवून आणू शकते, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्याला इथं पडलंच आहे. तर परंतु हा बदल घडवून आणू शकणे आणि हा बदल घडवून आणत असताना तिला होणारा मनस्ताप, तिला येणाऱ्या अडचणी, तिला होणाऱ्या शारीरिक इजा व तिला होणाऱ्या या समाजाने तिला केलेला विरोध याच्याशी आपण कसं तोंड देऊ शकतो, हे आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला ते थोडंसं मिळालंच आहे. परंतु आपण फक्त ऐकून न घेता आपल्या आयुष्यामध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं हे सुद्धा वक्तृत्व टॉपिक वरती आपलं एक भाषण झालेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं. आणि तसंच अनेक परिस्थितीतून जात असताना युवती आपल्या समाजासोबतच आपलं स्वतःचं जे ध्येय आहे ते सुद्धा सोबत घेऊन चालते. आता इथं बऱ्याचशा मुली आहेत जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत आणि त्या मला कदाचित माझ्या मते त्यांनी त्या हेतूमुळे तिथे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले असावेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एक असं मीथ आहे की खूप कठीण असते आणि अभ्यास करत असताना आपले समाजातले लोक आपल्याला काय म्हणतात, आपल्या घरच्यांची मनस्थिती काय, आपल्या स्वप्नांबद्दल हे जाणून घेत असताना आपण ह्या ध्येयासोबत चालत असतो. तर सरांनी एक सांगितलं होतं, ध्येय मजबूत असणं आपल्याला प्रत्येक वाईट गोष्टींपासून दूर ठेवू शकतो. तर ह्या जर मनात ध्येय मजबूत असेल तर आपण ह्या जगात असणाऱ्या कोणत्याही अडचणींना सामोरे जाऊ शकतो, आपण त्याचा सामना करू शकतो. तसंच मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. डॉक्टरकीची परीक्षा किती कठीण असते सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी आपल्याला डॉक्टर बनवून दाखवलं आणि तेही इंग्लिश माध्यमातून. आपण इंग्लिशला खूप घाबरतो, परंतु त्यांनी बनवून दाखवलं. त्यांच्या मागे सपोर्ट होता त्यांच्या हजबंडचा गोपालराव जोशी. परंतु ह्या वाटचालीमध्ये तिने तिच्या आहाराला, तिच्या जगण्याच्या पद्धतीला थोडं म्हणजे प्रायोरिटी दिली नाही आणि वयाच्या 21व्या वर्षी ट्युबरक्युलोसिस नावाच्या आजाराने तिचं निधन झालं. एवढी मोठी कामगिरी करून ती तिचं जीवन जगू नाही शकली आणि समाजासाठी तिचं जे कर्तव्य होतं ते पार पाडू नाही शकली. म्हणजेच आपल्या कार्यक्रमामध्ये झालेला जो 4थ्या दिवसाचा जो कार्यक्रम होता, शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत जो कार्यक्रम झालेला होता, त्याच्यामध्ये मॅडमांनी सांगितलं, सात्विक आहार. तुम्ही कोणतीही लाईफस्टाईल जगत असाल तरी तुमच्या खाण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमचं बॉडी पोश्चर आणि तुम्ही ज्या प्रकारच्या वातावरणात राहत आहे त्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावरती होत असतो आणि तुमचं आयुष्य कदाचित तेच फिक्स करतं की तुम्ही किती वेळ जगणार. तसंच आपण म्हणतो गणित हे खूप कठीण आहे, पण 13 वर्षाच्या वयामध्ये ट्रिग्नोमेट्री पूर्ण
आणि धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवते आणि तुम्ही ऐकून घेतलं याला मी आभार. आपल्या मनातलं बोलताना कधी कधी ओघात आपण थोडंसं हे होत नाही. मुली आहेत त्याच्यामुळे घरानंतरच प्रश्न विचारला की थोडंसं आपण घेऊया का आणखी मुली. तर म्हणजे तुम्हाला जर तुमचं वेळेचं नसेल तर मी पूर्ण वेळ नाही आम्हाला तसं नाही तुमचाच वेळ पूर्ण वेळ आहे काही त्यांना व्यक्त होऊया. तुम्ही खरंच म्हणजे मनापासून व्यक्त होताय ते दिसतंय आणि म्हणूनच कदाचित आपल्याला तुम्हाला आणखीन ऐकायचं आहे. आम्हाला सुद्धा गायत्री ठोंबरे या विद्यार्थिनीला माझे सर्व विद्यार्थी यांना थँक्यू सो मच. त्यांनी मला सोडायला संधी दिली आणि आजच्या वक्तव्य सरांना खूप धन्यवाद. त्यांचा महत्त्वाचा वेळ काढून आपल्याला वेळ ठेवलं. आणि आणखी गोष्ट सावित्रीबाई फुले त्यांनी आपल्याला असली शिक्षणाचा खूप त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. आज मी इथं उभं राहून जे काही बोलत आहे तर फर्स्ट ऑफ ऑल मी त्यांनाच श्रद्धांजली देते की त्यांच्या इतकं महान कार्य केलं त्यांनी की आज आपण सर्व मुली इथं उभं राहून 2 शब्द बोलू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणजे एखादी पुरुष सोडून सुद्धा महिलांमध्ये ही श्रद्धा आहे की ते बाहेरच्या जगातली पाऊल टाकून सगळ्या आणि पुरुषांच्या बरोबरीने उभं राहून सगळ्या अनुभव गोष्टी बोलू शकते, निर्णय घेऊ शकते. तरी पण आज आपल्याला म्हणजे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मनिर्भर ही कार्यशाळा आपल्याला इथं करावी लागते. स्त्री हे कशातही कमी नाही की बाहेरच्या जगात जितकी बोलू शकते तितकं व्यक्त मानू शकते. इनफॅक्ट मी हे सुद्धा म्हणू शकेल की एखादी निर्णय घेण्यामध्ये पुरुष हा जितका सक्षम नसतो तितका निर्णय घेण्यामध्ये महिला ही सर्वात जास्त सक्षम असते. फॉर एक्झाम्पल मी सांगू शकते की अहिल्याबाई होळकर यांचं ज्या युद्धाचं जो एक्झाम्पल आम्हाला मिळालं होतं त्यात नुसतं एका पत्रावरून त्यांनी जे युद्ध टळवलं ते अतिशय म्हणजे बहादुरीचं कार्य होतं. जे आपण विचार सुद्धा करू शकत नाही की ते एका पत्रावरून युद्ध टाळू शकते. ते क्षमता ते ध्येय एका स्त्रीमध्ये आहे आणि ते आपण करू शकतो. आणि माझा असा प्रश्न आहे की सर म्हणजे असं म्हणतात की स्त्री पुरुष समान आहे पण आजही म्हणजे जे गरज परिस्थिती असते त्या स्थितीमध्ये एखादी मुलीला म्हणजे असं म्हणतात की आता बस खूप झालं शिक्षण तू आता म्हणजे तुझं बघावं लागेल लग्न करावं लागेल. आईवडिलांना मी असं नाही सांगू शकत की म्हणजे मुलगी हे त्यांचं ओझं नाहीये की ते त्यांचं ओझं हलकं करू शकते. एक म्हणजे असं म्हणतात की मुलं हा दीपक आहे पण मुली पण एक पंक्ती आहे जिथं म्हणजे का मुलगा त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये साथ देऊ शकत ते मुली नक्कीच देऊ शकते. आणि इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला मी सांगेन की तुमचं ध्येय निश्चित करा. तुम्ही तुमच्या पायावर उभी राहा कारण की प्रत्येक मुलाला असं हे आणि आईवडिलांना हे ध्यास द्या की तुम्ही जे करू शकता ते पण मुलापेक्षा कमी नाही. आणि तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा. जोपर्यंत स्त्री हे स्वतःच्या अस्तित्वावर क्षमतेवर तिचं लक्ष वेधून घेणार नाही तोपर्यंत तिला कोणीच लक्षात घेणार नाही. जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच महत्त्व देणार नाही. तर स्वतःला महत्त्व द्यायला शिका कारण की हे जग असं आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल मेंटॅलिटी ज्या समाजामध्ये आपण वावरत आहोत ना त्यात मेंटॅलिटी ही खालची पातळीची असते की म्हणजे एखादी मुलगी कधी समाजात अशी बोलत असेल तर तिला तिच्यावर पण प्रश्न निर्माण होतो. आणि फर्स्ट ऑफ ऑल आई वडिलांना होतो म्हणजे त्यांची भीती असते. मुलींना खरंच खूप हे आहे सर भीती आहे म्हणा की कोणाशी कसं बोलायचं कोणाशी बोलताना पण आपल्याला काय बोलेल. तर मी आई वडिलांना रिक्वेस्ट करेल की आपल्या मुलीवर विश्वास ठेवा कारण की ते भलेही बाहेरच्या जगात आवडत असेल तर तुमचे संस्कार तुम्ही जे तिला देताय तिच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या संस्कारांवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला जे आपल्याला आपण जे वेगवेगळे आपण जे निर्णय घेत असतो ना त्यात आपल्याला आपले ध्येय आणि आपले अस्तित्व निर्माण करायची क्षमता असली पाहिजे. तर आपण जे निर्णय घेतो त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या निर्णयात ठाम राहणार नाही ना कोणीच आपल्याला म्हणजे असं म्हणजे आपल्याला कोणी असंच समजेल ते आपण करू नये. आपण कोणाची सेकंड चान्स करू नये. समजलं ना. आपण वन अँड ऑनली ऑप्शन राहा. कोणीच आपल्याला सेकंड ऑप्शन देईल ह्या ऑप्शनवर जो आधारित असतं ना तर जीवनात कधीच स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही.
सुंदर झालेलं आहे. मी पुढे सलोनी भोई या विद्यार्थिनीला बोलते. आणि माझ्या बहिणींना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास आणि पुणे नगरपालिका श्रीमती डी खडसे महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय आठवडी करण्यात आली. तर आजचा हा शेवटचा दिवस आहे आपला. तर आपल्याला आत्मनिर्भर अभियान करायचं. तर मला मी सांगू इच्छिते की जे म्हणजे ती उभं आहे ती जे याच्यावर उभी आहे ते म्हणजे हा प्रोग्राम जरी म्हटला तर मला नाही म्हणता येणार. कारण जसं दिदी सांगितलं की आमचे पेन असतात साडे सर, माझी पण पेन असतात साडे सर. मी जेव्हा सर गडचिरोलीला कॅम्पला जात होती तो सर्वांना माहिती की नक्षलवादी एरिया आहे. तर तसं मला घरून पण सांगितलं गेलं की नाही तो नक्षलवादी एरिया आहे, तो 12 दिवस तुला जायचं आहे म्हणजे कसं काय तू जाऊ शकते, 19 कसं काय खेळायचं, तिथे काय असते कसं असते. तर सरांनी मला हे दिलं की नाही तू जर आता जर मागे झाली तुला पुढे जाता येणार नाही. सरांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जसं दुसरं सरांनी तुमची मुलगी काही करू शकत नाही, काहीच यांना करता येते सर म्हणजे नाही, आमची मुली करू शकतात आणि ते करता आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे होत आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सहभाग आहे आणि प्रत्येक कार्यक्रम ते नियोजित करू शकतात सर, तुम्ही असं म्हणू नका. आणि मग जेव्हा आम्हाला गडचिरोली जायचं होतं तेव्हा सरांनी म्हणजे आम्हाला जी फॅमिली होती त्यांना सांगितलं की नाही जाऊ द्या, जर ती पुढे झाली तर तेव्हा ते दुसऱ्याच्या सेकंडला दिसता येईल. आम्ही तिथे गेलो सर म्हणजे मी सांगू शकतच नाही शब्दामध्ये की तिथे आम्हाला किती अनुभव आला सर. जो आव्हान कॅम्पला आम्ही गेलेलो होतो तो पण एक आत्मनिर्भर युवती अभियान जरी म्हटलं तरी नाही म्हणता येणार. तिथे एक NDRFच्या मॅडम होत्या सुलोचना मॅडम, त्यांनी पूर्ण टीममध्ये मॅडम ती जेंट्स PO जे जेंट्स NDRF होते खूप जास्त होते पण मुलींसाठी फक्त एक मॅडम होत्या. तर त्यांच्याकडून एवढं शिकण्यासारखं त्या बोलल्या की म्हणजे जे माझी जे आई आहे म्हणजे ती पण वारलेली आहे, माझी मम्मी ती पण वारलेली आहे, तरी पण त्या इथे खंबीरपणे उभं राहून त्या NDRF बनल्या म्हणजे. आणि त्यांचा जो मुलगा तो वेगळा ठेवून त्यांचे हजबंड वेगळे आहेत ते आम्हाला प्रशिक्षण देत होते म्हणजे जे आपलं आपत्ती व्यवस्थापन असते त्याचं. तर म्हणजे आम्ही फक्त त्या आम्हाला तिथे उभं राहायच्या हसायच्या. आम्हाला तर मॅडम खूप छान, मॅडम तुझी लाईफ किती छान आहे, किती हॅपी आहे. तर जेव्हा आम्ही त्यांच्या जवळ गेलो की मॅडम तुम्ही कसं काय झालं काय म्हणजे तुम्ही कसे काय तुम्ही या माध्यमात आले, तर मॅडम म्हटले हे एवढं सोपं नाही आहे म्हणजे दिसतंय म्हणून मी इथे उभी आहे म्हणजे तुम्हाला हसताना दिसते ना. हो मॅडम तुम्ही हसताय म्हणून मग तेच म्हणजे महत्त्वाचं आहे म्हणून. जर आपण स्वतः खुश म्हणजे आनंदी राहू तर दुसऱ्यांना पण आनंदी ठेवू. मॅडमांनी हे सांगितलं तर मॅडम हो मॅडम बोलले की माझ्या मागे इतकं दुःख आहे माझ्या चेहऱ्यावर दिसते का मॅडम. कधीही स्वतःला आनंदी ठेवण्याचं तुम्ही सर्वात आधी तुम्ही आनंदी राहाल तेव्हा तुम्ही स्वतःही म्हणजे निरोगी राहाल आणि तुम्ही दुसऱ्या गोष्टींना वाटचाल करता. हे म्हणजे तुम्हाला शिकणारे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जेव्हा आम्ही गेलो होतो तर आमच्यासोबत युनिव्हर्सिटीमध्ये धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्हा होता. तर 3 जेंट्स PO होते पण आपल्या इथल्या ताहेराकडे फक्त एकच लेडी PO होत्या सर्व मुलींसाठी 3 जिल्ह्यांसाठी. तर त्या मॅडमांनी त्या 3 मुली म्हणजे जिल्हे होते त्यांना कसं हँडल केलं हे आम्ही स्वतः बघितलं. 3 लेडीज PO होते ते 3 जिल्ह्यांना हे करणं मुलांना म्हणजे हँडल करणं माहिती आहे की किती कठीण जात असते. मुलं इथे जाऊ दे तिथे जाऊ दे मग मॅडमांनी 3 जिल्ह्यांच्या मुलींना कसं हँडल केलं आम्ही बघितलेलं आहे. आणि ती तर वेगवेगळ्या पाठाला हँडल करून तरी मॅडमाला बेस्ट PO म्हणून पण तिथे हे मिळालेलं आहे पुरस्कार देण्यात आला. तर ते पण एक माझ्यासाठी म्हणजे मला प्रेरित करण्यासाठी खूप छान हे होतं की मॅडमांना कशा प्रकारे पुरस्कार मिळाले की मी पण हे करेन, मला पण हे करायचं आहे, मला पण मॅडम सोबत त्या स्टेजवर जायचं आहे. जर मॅडमाने मला पण मिळू शकतो तर मला हे त्यांच्याजवळ प्रेरणा मिळाली. आणि नंतर आपले हे आपल्या कॉलेजचे अतुल गडे सर त्यांनी एक म्हणजे केमिकलचे नाव सांगितलं सर दीपूमाळी वाढला की आपण जे आनंदी असतो की दीपूमाळी वाढतो आणि आपण दुःखी असतो की कसं कमी वाढतो. तर ते आम्हाला माहीत नव्हतं त्यांच्या याच्याने आम्हाला ह्या गोष्टी माहीत झाल्या सर. तर त्यांचे पण खूप आभार मानणार. नंतर असं लगेच आपल्या रंजिता महाजन म्हणून मॅडम आलेल्या होत्या. तर त्यांचं आम्ही एवढं म्हणजे
ऐकलं खूप म्हणजे का की त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल दिसली. त्या म्हणते नेहमी हसत राहा, नेहमी तुम्ही बोलत राहा. आम्ही त्यांची स्माईल करत कशी दिसत असतात पण ते काय बोलते त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं. त्या बोलल्या की तुम्ही व्यक्तिमत्व वेगवेगळं पाहता. तुम्ही जेव्हा स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही जेव्हा छान ठेवणार, तुम्ही आता हसते तर तुम्ही हसणार, तेव्हा आपण पुढे जाईल. त्याचनंतर रणजित पाटील म्हणून सर पण आले होते. त्यांनी सांगितलं की जसं वेगवेगळ्या संतांची त्यांनी आपल्याला उदाहरणं दिली की माणसाने कसं राहावं, माणसाने कसं बोलावं, माणसाच्या बोलण्यातून आपल्याला समजत असतो की हा माणूस कसा आहे. व्यक्ती नाही तर व्यक्तीला वाचावं, म्हणजे कसं पुस्तक नाही तर पुस्तक व्यक्तीला वाचावं. कसं वाचावं, एखादी व्यक्ती प्रेमाने बोलत आहे आपण लगेच म्हणतो किती छान व्यक्ती आहे. एखादी व्यक्ती रागाने बोलली की किती कसं तिला बोलण्यात थोडा सेन्स नाही, कशी बोलते. तसं माझ्या मैत्रिणीला आता मला म्हणतात ती काय खूप भारी झाली, तू बोलतच नाहीये, हा तुला वेळच नाहीये ना, बरोबर आहे. तर मला असं म्हणतात, पण त्यांना काय सांगू की आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्येच असतो, त्यामुळे म्हणजे समजून घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांनी, असं म्हणजे मी अभिषेक करते. तर त्याच्यानंतर अजून एक पंकज भट्टी म्हणून सर आले होते. त्यांनी सांगितलं कृषी व्यवसाय. तर सर जस्ट सर सांगत होते म्हणजे छान सांगत होते की तुम्हाला बिझनेस काय असतो, की आता सर्व जे जॉब शोधत आहेत, जसं आम्ही पण आता जॉबसाठी बॅचलर डिग्री करत आहोत. तर त्यांच्या बोलण्यावर समजलं की नाही, हे डिग्री एवढी इम्पॉर्टंट नाही, स्किल इज इम्पॉर्टंट. तर पुढे जाऊन तर काही म्हणजे जॉबचं त्यांचे जसं मला समजलं की जॉबची काही आपल्याला अपेक्षा ठेवण्याची गरज नाही, कारण की मिळेल नाही मिळेल. जॉबच्या गर्दी म्हणजे खूप जे लोक आहेत ते हे झालेले. तर जी आपली शेती आहे, जी शेती आहे आपल्या शेती म्हणून व्यवसाय हे करायचा आहे. म्हणून आपल्याला कोणता व्यवसाय करता येते ते सांगितलं. जसं शेळीपालन असो किंवा असं हे म्हणतात कोंबड्या दूध उत्पादन असो, असं वेगवेगळं त्यांनी आपल्याला बिझनेस सांगितले. तर जसं त्यांनी सांगितलं की आता मी सांगतोय म्हणून तुम्ही हे घरी जाऊन सांगू नका की हा बिझनेस करायचा आहे आपल्याला. तर मी पण तेच ठरवलं होतं, हां सरांनी सांगितलं की हा बिझनेस करायचा म्हणून घरी जाते, आपण हेच करते. मम्मीला म्हणे मम्मी हातमध्ये थोडा आपण बिझनेस करू. पण लगेच सरांनी सांगितलं की नाही एवढं सोपं नाही, त्यासाठी तेवढी प्लॅनिंग लागते, तिथं मॅनेजमेंट लागते, तेव्हा कुठं आपण एवढं म्हणजे हे एवढं उभारतो आणि मग तेव्हा आपण ते शेळीपालन असो किंवा दूध उत्पन्नाचं हे असो असं आपण करू शकतो. म्हणजे हे मला सांगायचं तात्पर्य एवढंच. आणि मला प्रेरणा देणारे आपल्या भाग्यवान सुद्धा आहे, कारण की जेव्हा पहिल्यांदा मी ह्या कॉलेजमध्ये आली होती मग मम्मीने मला काय सांगितलं नाही मला स्पोर्टमध्ये कबड्डीमध्ये, तर मला कबड्डीसाठी प्रॅक्टिस जाऊ का नाही मदत नाही. तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. मॅडम माझ्या घरी आल्या आणि सांगितलं की येऊ द्या, जर ती आता पुढे जाईल तर तुम्हाला काय कशाला वाटते जॉबला जाऊ शकते, ती इथे जाऊ शकते जॉबला, कधी जाऊ नाही शकणार. तर मग मम्मी बोलली की ठीक आहे मॅडम तुम्ही आले तर मी पाठवते. तर मॅडम पासून माझी सुरुवात झाली सर, असं तरी म्हणत तर मी म्हणत, कारण की मॅडमांनीच मला प्रेरित केलं की तू इथे जा, हा फॉर्म भर, विद्यार्थी कंवर शिकवा, हा फॉर्म मॅडमांनी सांगितला. त्यांना खूप खूप धन्यवाद करेल. त्यापासून सुरुवात झाली. आणि म्हणजे कंपनीचा आत्मनिर्भर युवती अभियान, तर हे ज्या आत्मनिर्भर युवती त्यांनी मला प्रेरित केलं आणि ती सुद्धा आत्मनिर्भर युवती बनू शकते हे मला त्यांच्यातून मिळालं. तर ह्या कार्यक्रमाच्या नंतर मी एवढं सांगू इच्छिते की आम्ही पण आत्मनिर्भर युवती बनणार आणि आहेच हे मी सांगायला कमी नाही करणार, कारण की आम्ही मुलांच्या ज्या खांद्याला उभदार आहेत, पण आम्ही जी स्त्री असते म्हणजे मी माझं स्त्री सांगते की जी स्त्री घराचे काम आपल्या घरची काम असतात तर ते करून मग कॉलेजमध्ये लेक्चर करून मग आम्ही कमर्शियलच्या माध्यमातून घरी परत काम करतो. एक मुलाला काय असतं सर, घरी असतो कॉलेजला जायचं असते परत येतो, पण ज्या मुलींना शिकायचं असते मुली स्वतः सर जात असतात कधी. तर मी खूप खूप धन्यवाद करते मॅडमांचं सरांचं की त्यांनी मला प्रेरित केलं आणि माझं मनोगत मी ते सांगते. धन्यवाद. धन्यवाद चौकी. न बोलणाऱ्या मुली, बावरलेल्या दुसऱ्या मुली जर पुढे येऊन अशा बोलत असतील तर म्हणजे आमच्यासाठी असं अनेक कार्यक्रमाचं खरंच खऱ्या सार्थक झाल्यासारखं वाटत आहे. त्यानंतर मी आता तानिया नरमानी या मुलीला बोलते. Thank you so much, ma'am, for my to watch something really time of सर्वात
त्यांनी इथे बोलले त्यांच्यासाठी स्पेशल थँक्यू. तुम्हाला बघून मी माझी इथे बोलायची इच्छा होते. वरदाताई, सलोनीताई, गायत्री त्यांनी मला इथे बोलायला संधी दिली. त्यांच्यामुळे मी त्यांच्याशी बोलते आहे. मी पहिले दुसरीच्या भाषण दिलं त्याच्यानंतर आज मी पहिल्यांदाच बोलते. त्या मुलींना खूप मी आजपर्यंत कुठेही बोलले नाही. मी माझं मन घाबरतो बोलायला की मी माझ्याकडे चुकी व्हायला नको. पण मी इथे स्पेशल थँक्स ठाकी मॅडमांना बोलेल. त्यांनी मला फंक्शनबद्दल सांगितलं. त्या मॅडमनी मला जबाबदारी दिली की तू करून दाखव, तुम्हाला साथ दे, आपण या फंक्शनला करून दाखवू. आणि आज तो फंक्शन इथे 6 दिवसापासून चालू आहे. त्यामुळे स्पेशल थँक्यू ठाकी मॅडमांना. सावित्रीबाई नावे चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, सावळे सर आणि ठाकी मॅडम यांना स्पेशल थँक्यू. आणि प्रिन्सिपल सर मांदेकर यांना थँक्यू. फर्स्ट डेला जेव्हा भडे सरांनी आणि IPS कॉन्स्टेबल यांनी सांगितलं हा सोशल मीडिया आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, त्याचे युजेस सांगितले. आपल्यासाठी आपण कसं त्याला यूज केला पाहिजे, आपण कसं विचार करतो, कसं मोबाईल आपल्यासोबत एखाद्या वेळेस घडतो, पण जसं आपल्याला आपण विचार करतो की आपण ड्रेस बघायचे आणि ते आपण मोबाईलमधून ओपन केल्यावर आपण ड्रेसचा फोटो किंवा आर्ट ओपन केल्यानंतर येतो. IQ बद्दल सरांनी सांगितलं. जेस्कोच्या मॅडम आला होता, रंजना मॅडम, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हसताय, तुम्ही ड्रेस कसे घालताय तुम्हाला आवडताय, पण समोरचा तुम्हाला सांगू शकतो की तुमच्यावर चांगला दिसतो आहे नाही दिसतो आहे. तुम्ही स्वतःसाठी नाही तर समोरच्यासाठी तुम्ही ड्रेस कसे घालतात, आपल्या लिमिटमध्ये घालायला पाहिजे. हे मुक्ताई न घालायचं आपण त्या हिशोबाने राहायला पाहिजे. कोणासाठी जे पण आपण बोलतोय समोरच्याला वाईट वाटायला नको असं बोला. त्याच्यानंतर पंकज भेटे सर आले होते. आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये फील्डमध्ये आपण कसे पुढे जाऊ शकतो याच्याबद्दल सरांनी आम्हाला खूप सांगितलं की आपण दुसऱ्या फील्डमध्ये नाही तर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जाऊ शकतो आपण, तेही सांगितलं. CBIचे SBI सर आले होते, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे. त्या सरांनी सांगितलं की आपण बँक जळगावला शिबिर चालू असतं, फ्री असतं तिथं सर्व नियोजन वगैरे सर्व, तर आपण फ्री जाऊ शकतो, शिकू शकतो, पुढे आपण त्या फील्डलाही जाऊ शकतो. जरी आपण ह्या फील्डमधून पुढे जाऊ शकत नसतो तर आपल्याला लाईफमध्ये खूप स्कोप असतात, आपण तेही पुढे करू शकतो. इथे स्पेशल थँक्यू सिरियसली ढाकवण तुम्हाला किती मला इथे तुमच्यामुळे आज मी तुम्हाला खूप बोलायची संधी दिली. थँक्यू सो मच मॅम. मैत्रिणींनो, हिराचा जो म्हणजे मूळ गुणधर्म असतो ती चमकणे, परंतु जर त्याला कैरी पाडली तरच त्याची किंमत वाढते. तुम्ही सर्वजण इथे बसलेल्या हिरे आहात. तुम्हाला पैलू पाडण्याचं जे काम करत आहे हे अभियान तुमची किंमत तुम्ही वाढवणारच आहे तुमच्या भविष्यामध्ये. या गोष्टी ज्या तुम्ही शिकलेल्या आहेत ती नक्कीच आत्मसात कराल आणि आपली किंमत वाढवाल. यानंतर वेळ न दवडता मी आपल्या 5 दिवसांपासून जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचा गोषवारा म्हणून आपल्या महाविद्यालयाच्या झुलॉजी डिपार्टमेंटच्या प्राध्यापिका डॉक्टर साधना यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी अहवाल सादरीकरण करावं. चांगल्या प्रकारे जे 6 दिवसाचं अभियान झालेलं आहे त्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने इथे बोललेले आहात. तरी कार्यक्रमाचा भाग असल्यामुळे मी इथे जास्त वेळ न घेता सारांश इथे देऊन दाखवते. आज मी इथे आत्मनिर्भर युवती अभियानाची 6 दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता म्हणजेच अहवाल सादर करणार आहे. या अभियानात आपल्याला प्रत्येक दिवशी 2 मार्गदर्शकांनी या इथे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 8 जानेवारी या तारखेला झाली. या प्रथम दिवशी आपल्याला लाभलेले प्रथम सत्रातील मार्गदर्शन आपल्या कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर अतुल बडे सर यांनी समाज माध्यमे व आपण या विषयात मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पूर्वी जे मनोरंजन प्रकार जसे नाटक, कीर्तन, रेडिओ, ब्लॅक अँड व्हाईट TV असायचे व यातून समाज प्रबोधन होत असे, यातून आपल्याला प्रेरणा मिळत असे. मात्र आता याची जागा सोशल साईटने घेतली आहे व यातूनच लोक विविध सामाजिक प्रकरण, विविध चळवळ याविषयी त्यांचे विचार, त्यांचे मत सोप्या पद्धतीने मांडू लागले आहेत सोशल साईटवर. तसेच सोशल मीडिया हा फक्त विचार व्यक्त करण्याचे साधन नसून आपल्याला अवगत असणारे कला, कौशल्य देखील आपण या माध्यमातून प्रसारित करू शकतो. जेव्हा सोशल मीडिया वापरले जाते तेव्हा ब्रेनमध्ये जे डोपामाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन, ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज होतात याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. प्रथम दिवसाच्या
सत्रात आपल्याला लाभलेले मार्गदर्शक PSI माननीय राहुल बोरकर सर आणि त्यांचे सहकारी माननीय रवींद्र तायडे सर यांनी समाज माध्यमे वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने होणारी गुन्हेगारी जसे नायजेरियन फ्रॉड, ऑनलाईन पेमेंट ॲप यात फोन पे, गुगल पे तसेच ऑनलाईन माध्यमातून जे लॉटरी KYC डिटेल्ससाठी मेसेज, कॉल व काही लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते व यातूनच आपली फसवणूक होते. तसेच कोणत्याही अंशाला व गरजेला बळी न पडता प्रत्यक्ष जीवनाचे अनुभव घेत असताना हे समाज माध्यमे वापरताना वेगवेगळ्या फसवणुकीपासून कसे स्वतःला वाचवता येईल हे त्यांनी सांगितले. 9 जानेवारी कार्यक्रमाचा दुसरा दिवसातील प्रथम सत्रात आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय गोपाल पाटील सर, शाखा व्यवस्थापक सेंट्रल बँक यांनी उद्योजकता विकास व बँकेच्या अर्थसहाय्य योजना या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी उद्योजक म्हणजे काय, उद्योजकतेचा विकास कशा पद्धतीने होत जातो, तसेच छोट्या मोठ्या व्यवसायाची सुरुवात करताना बँकेकडे प्रोजेक्ट डिटेल्स देताना त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात यावा हे सांगितले. उद्योजकतेचा विकास होण्याकरता गव्हर्नमेंटने काही मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया स्कीम, PMFME म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, PM स्वनिधी स्कीम या वेगवेगळ्या उद्योजकतेच्या विकासासंदर्भात असणाऱ्या स्कीमबद्दल माहिती दिली. द्वितीय सत्रात आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय प्राचार्य प्राध्यापक पंकज घाटे सर, ॲग्रिकल्चर कॉलेज यांनी कृषी पूरक महिला लघु उद्योग या विषयावर मार्गदर्शन केले. मारून खाणारे आता पेरून खात आहे अशी त्यांची उक्ती होती. त्यानुसार हवामान बदलामुळे व योग्य तो शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतीला कृषीपूरक उद्योग असणे गरजेचे झाले आहे. यात गांडूळ खत निर्मिती, कुक्कुटपालन, शेळीपालन, रोपवाटिका उद्योग, मधुमक्षिका पालन, जैविक खते उत्पादन, रेशीम उद्योग या विविध उद्योगाची सविस्तर माहिती देऊन शेतीला कशा पद्धतीने हे पूरक आहेत असे सांगितले. 10 जानेवारी कार्यक्रमाचा तिसरा दिवस आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय रणजित पाटील सर यांनी संभाषण कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी संभाषण कौशल्य म्हणजे आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला, श्रोत्यांना समजावून सांगणे. अशा संभाषण कौशल्याच्या बळावर कुठलाही व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्धी मिळवू शकतो व प्रसंगी आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील सोडवू शकतो. संभाषणातून आजरामर झालेले काही इतिहास आहेत. गीतेतील उदाहरणे त्यांनी दिली. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता देखील एक प्रकारचे संभाषण कौशल्य होते. तिसऱ्या दिवसातील द्वितीय सत्रात आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय रंजना महाजन मॅडम यांनी महिला व व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी म्हटले की प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्या एक वेगळी खासियत आहे जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो की आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत कसे वागतो. बहुतेक वेळा ज्या विशेषतामुळे आपले नुकसान होते त्याच्याप्रती आपण जागृत असतो, संवेदनशील असतो, मग त्याच्यामुळे आपल्याला दुर्गंध येतो. पण आपण हे जाणतो की येथे प्रत्येक व्यक्ती एकमेव द्वितीय आहे. बस गरज आहे ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची. जसे प्रोटॉन, त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिलं, जसे प्रोटॉन कधीही आपली सकारात्मकता गमवत नाही तसे आपणही बना, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला इथे केलेले आहे. 11 जानेवारी कार्यक्रमाचा चौथा दिवस, त्यामध्ये प्रथम सत्रात आपल्याला लाभलेले मार्गदर्शन डॉक्टर मयुरी खडसे मॅम यांनी महिला आरोग्य समस्या उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. निरोगी स्त्री ही आनंदी स्त्री आहे असे म्हटले, परंतु वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरताना ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. आयुष्यभर स्त्रीच्या शरीरात प्रचंड बदल घडत असतात. त्यातील काही पाळीतील समस्या, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, थायरॉइड इत्यादी समस्येबद्दल त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली, त्यावरील उपाय सांगितला. रोजच्या जीवनातील आहार कसा असावा यावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात आपल्याला लाभलेले मार्गदर्शक आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका माननीय डॉक्टर छाया खडसे मॅडम यांनी महिला व मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना दैनंदिन काम करत असताना स्वतःकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, तसेच स्वतःचा छंद आवडीनिवडी जोपासून आपल्या भावनांचे प्रकटीकरण करणे महत्त्वाचे आहे. कारण स्वतःला व्यक्त करण्या
करण्याचे एकमेव साधन म्हणजे आपले छंद असे त्यांनी सांगितले. 12 जानेवारी कार्यक्रमाचा 5वा दिवस. या दिवशी आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय श्यामकांत रुले सर यांनी सदृढ समाज निर्मितीत महिलांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करत सांगितले की कोणत्याही कुटुंबात त्या घरातील महिलेची भूमिका अतिशय महत्त्वाची असून पुढच्या पिढीला संस्कारी बनवण्याचे काम महिला करते. एक मुलगी शिकली की ती पुढे पूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. त्यातून योग्य समाज व राष्ट्र निर्मितीचे काम होते. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या महिलांच्या संदर्भातील कायद्याबद्दल त्यांनी माहिती दिली. यामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा यावर माहिती दिली. द्वितीय सत्रात आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय डॉक्टर भालेराव यांनी महिला व समाज निर्मिती काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करत स्त्री चळवळीचे 3 टप्पे सांगितले. त्यातला पहिला टप्पा इसवी सन 1830 मध्ये दिसला. त्यामध्ये सतीबंदी कायदा, विधवा पुनर्विवाह विधेयक मंजूर झाले. तसेच 26 जानेवारी 1950 राज्यघटना अस्तित्वात आली. यात बाबासाहेबांनी 14वे कलम नोंद करून स्त्री पुरुष समानता असे सांगितले. तर अशा पद्धतीने आपण आत्मनिर्भर युक्ती अभियानात सर्व मार्गदर्शकांना ऐकून घेत याद्वारे स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली आहे. तर पुढील चित्रे मी जाहिरात मॅडम यांच्या हाती देऊन थांबत आहे. कार्यक्रमाचा प्रोटोकॉल थोडा आपण बदलून शाहिस्ता आणि तिला थोडंसं बोलायचं आहे. आपलं करायचं आहे. मॅडमनी बोलल्या की ती कधी बोलत नाही. आता तिला आज व्यासपीठ मिळालेलं आहे, बोलावं असं वाटतंय. जास्त वेळ न घेता आपण 2 मिनिटं झालं म्हणतो त्याचं सॉरी मला मराठी जास्त येत नाही, पण तरी सुद्धा मी पूर्ण प्रयत्न करते मराठीमध्ये बोलण्याचा. तिथे सन्माननीय व्यक्ती व्यासपीठावरील सन्माननीय प्रिन्सिपल सर, उपस्थित आपले लाडके पाहुणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिभा डाके मॅडम, माझे गुरु आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 6 दिवसाचे आपण कार्यक्रम येथे राबवत आहे. त्या कार्यक्रमामधून मला फारच काही शिकायला मिळाले आहे आणि मी आज तुमच्या समोर येथे बोलत आहे ते मी सुद्धा मराठीमध्ये, कारण मला जास्त मराठी येत नाही. मी फार कमी मराठी बोलते आणि जसं मॅडमांनी सांगितलं की हे कार्यक्रम आता संपल्यावर सुद्धा, पण मला आता तेव्हापासून उत्सुकता होते की मी काहीतरी 2 शब्द येथे बोलावे, कारण मी कधीच स्टेजवर जाऊन बोलली नाही आहे. कारण मॅडम म्हणजे ते उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की माझा समाज हा थोडासा वेगळा आहे, की माझ्या समाजामध्ये मुली जास्त शिकू देत नाही किंवा स्टेजवर जास्त बोलू देत नाही. आणि मी आज ते उपस्थित आहे, तुमच्यासमोर बोलत आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान माझे गुरु प्रतिभा डाके मॅडम आहे. तर मी असं विनंती करते की तुम्ही सर्वांनी एकदम टाळ्या वाजवून मॅडम. आणि मी आज या खडसे कॉलेजमध्ये शिकत आहे, तर मी अशी विनंती करते की खडसे कॉलेज सुद्धा यांचं आपण एकदम स्वागत करावे, कारण तुम्ही अशी विनंती करते ते शिकत आहेत आणि पुढे पण शिकणार आहेत. पण माझ्या समाजामध्ये जे माझ्या मागे मुली आहेत ते सुद्धा बाकीच्या मुली माझ्यामुळे त्यांना काहीतरी मिळेल आणि ते सुद्धा शिकतील. म्हणजे मी घड्याचा प्रयत्न करते, कारण मी त्या घडवलं म्हणजे माझ्या मागे जे 1000 मुली असतील ते पण शिक्षित व्हावेत. कारण माझ्या समाजामध्ये असं आहे की ते मुलींना 8वी किंवा 10वी पर्यंत पुढे शिकू देत नाही, त्यांना घराच्या बाहेर निघता येत नाही. पण मी एक अशी चांगली गोष्ट सांगते की मी मुक्ताईनगरमध्ये पिंपळापासून मुक्ताईनगरमध्ये अपडाऊन करत 2nd इयरला शिकत आहे. पण येथे मुक्ताईनगरमधल्या मुली मुक्ताईनगरमध्ये असलेल्या मुली येथे जवळजवळ असून कॉलेजमध्ये येत नाही, त्यांना शिकू देत नाही. जेव्हापासून मी बघते ते
कॉलेजमध्ये फक्त माझ्या समाजाच्या मला 3 किंवा 4च मुली या कॉलेजमध्ये दिसलेल्या आहेत. ते मी कधी कधी एक्झामला दिसतं, कधी दिसत नाही. पण मी आता शिकत आहे, रोज कॉलेजला येत आहे. हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी असं विनंती करते की आपण सर्व शिक्षण घेतलंच पाहिजे आणि या अभियानामुळे सर्व मुली शिकल्याच पाहिजे जशी मी शिकत आहे. आणि माझ्या समाजामध्ये असं वाटते की मी जर इतिहास घडवला तर माझ्या समाजामध्ये सुद्धा एक इतिहास हा घडून येईल. कारण म्हणजे माझ्या बाबांना असं वाटते की माझी मुलगी हे शिकली पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या घराची घटना घडली, मी त्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी आता 2nd इयरला आहे आणि मी नेक्स्ट गोष्ट आधीच माझी एंगेजमेंट झालेली आहे. आणि मी जेव्हा माझे घरचे ज्यांच्यासोबत माझी एंगेजमेंट झाली त्यांना असं माझे बाबा विचारले की हे बघा माझी मुलगी आता 2nd इयरला आहे, मी त्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून देतो, पण तुम्ही एक गोष्ट सांगू शकता म्हणजे काय, म्हणजे माझ्या मुलीला पुढे शिकायचं आहे, तुम्ही शिकू देताल का? त्यांनी म्हटलं नाही, आम्ही शिकू देणार नाही. कारण आपल्या समाजामध्ये मुलगी एवढी शिक्षण घेत नाही आणि ते नोकरी करणार नाही, जॉब पण नाही. पण माझा बाबाचा प्रश्न होता, मी माझी मुलगी आहे तर मी एवढं शिकायला शकतो, तर तुमची सून बनत आहे तर तुम्ही का शिकायला शकत नाही? का शिक्षण सुद्धा घेऊ शकणार नाही आणि नोकरी सुद्धा करू शकणार नाही. पण माझ्या पप्पाचं असं म्हणणं की मी शिकू द्यायला त्याला, तुम्ही का शिकू देणार नाही? तुम्ही जर शिकू देत असाल तर मी आता पुढची गोष्ट वाढू शकतो, तर मी वाढू शकत नाही. माझ्या पप्पांनी त्यांची गॅरंटी घेतली, त्यांना सांगितलं की हे माझी लाडकी मुलगी आहे आणि एवढं शिकवलं तर तुम्ही सुद्धा एवढं शिकू द्यायला पाहिजे, काहीतरी करून देऊ पाहिजे. आणि आपल्या समाजामध्ये जी घटना घडते आहे किंवा असं मानले जाते की मुलगी घराच्या बाहेर निघू नये, तर हिच्यामुळे हजारो मुली घराच्या बाहेर निघू शकेल किंवा जॉब करू शकेल. त्यासाठी माझ्या पप्पाची सुद्धा हे विनंती आहे. तो मी धन्यवाद सगळ्यात तुझं धन्यवाद मी बाबांसाठी करते आणि मी माझ्या बाबांचं सुद्धा स्वागत करते की त्यांनी मला इथपर्यंत येऊ दिला, शिकू दिला. प्रेरणा आहे की पुढे माझ्या मुलगीमुळे की हजार मुली आपल्या समाजात शिकल्या पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आणि ती समाजासाठी लढल्या पाहिजे. आणि मला खास तेव्हाची उत्सुकता होती की मी 2 शब्द इथे बोलावे माझ्या आईबद्दल, बाबाबद्दल आणि मॅडमबद्दल आणि ह्या कॉलेजबद्दल की मी इथे आज उपस्थित आहे. मला खूप खूप आनंद होत आहे आणि सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी आज 4 शब्द बोलत आहे. हे सगळं तुमचंच योगदान आहे. मला आज एवढं चांगली मराठी बोलता आली आणि एवढं सगळं बोलता विद्यार्थी विकास विभाग आहे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते. आणि मॅडम जे बसलेले आहे सर्व मॅडम त्यांचं सुद्धा अभिनंदन करते आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुमचं सुद्धा अभिनंदन करते. मला खूप खूप आनंद आहे की आज तुमच्यामध्ये एवढ्या लोकांसमोर आज पहिल्यांदा बोलते आहे ते मराठीमध्ये माझ्यासाठी खूप आनंद होत आहे. ब्रेक करून जो मी निर्णय घेतला तो खरंच चांगला होता की सार्थक झालेला आहे की मराठी मी छान बोललेली म्हणजे खूप छान मराठी बोलते. आणि आपण जे तू बोलली की आई वडिलांचा रोल खरंच एक महत्त्वाचा भाग प्ले करतो आपल्या आयुष्यामध्ये. जर आई वडिलांनी स्टँड घेतला तुमच्यासाठी, स्पेशली मुलींसाठी स्टँड घेण्यासाठी आई वडील थोडे कसरतात, तर त्यांनी स्टँड घेतला तर मुलगी खूप पुढे जाऊ शकते. मी त्याच समाजाची आहे. माझ्या आई वडिलांच्या स्टँड घेण्यामुळेच मी आजपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांनाही खूप लोकांचा सामना करावा लागलेला आहे. तू बोलत असताना मला खूप गोष्टी आठवत गेल्या, तर त्यासाठी आपला आता वेळ नाही आहे. पण समाजामध्ये किंवा आपल्या आईवडिलांचा रोल खरंच मोठा एक हे प्ले करत असतं. काही काही गोष्टी मनाविरुद्ध त्यांच्या कराव्या लागतात, त्यांना कराव्या लागतात, समाजाच्या विरुद्ध कराव्या लागतात. पण त्या गोष्टी केल्याने एक पिढी घडत जाते आणि तुझ्यामुळे पुढची पिढी घडत जाईल. थँक्यू शाइस्ता. त्यानंतर मी आजचे जे आपले समन्वयक की ज्यांचं मार्गदर्शनासाठी आपण इथे बसलेलो आहोत माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या मुलींना मार्गदर्शन नमस्कार. गवईश्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या
विद्यार्थी कल्याण विभाग आणि श्रीमती जी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर यांच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आयोजित केला होता तो म्हणजे आत्मनिर्भर युवती अभियान आणि या युवती अभियानाच्या या समारोप प्रसंगी मला येण्याची जी संधी मिळाली ते आमचे मोठे बंधू आणि तुमचे लाडके सर डॉक्टर साळवे सर या ठिकाणी ज्यांनी आपल्या कामाची सुरुवात मी ज्या गावी करत आहेत चोपड्या या ठिकाणी त्या ठिकाणावरून केली ते तुमचे सगळ्यांचे आवडते आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर अरुण पाटील सर अनिल पाटील सर तसेच या ठिकाणी महिला शारीरिक शिक्षण संचालकाचं पद महिलेने सांभाळणं म्हणजे त्या कॉलेजची अधिक प्रगती होणं असं मी या ठिकाणी निश्चितपणे मानतो। तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये ओघाओघानेच ज्यांची नावं नकळतपणे तुमच्या हृदयातून बाहेर येत होती असे आदरणीय डाके मॅडम ज्यांनी तुम्हाला इकडे तिकडे जाण्याचीच गरज नाही, तुमच्या समोर स्वतःच्या आदर्शातून एक नवीन पिढी निर्माण करण्याचं धाडस ज्यांनी निर्माण केलं, लखनौ सारख्या प्रदेशातून या ठिकाणी येऊन आणि ज्यांची प्रांत भाषा कुठलाही नसताना 4 वर्षामध्ये स्वतःला अपडेट करून तुमच्या पुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आणि ज्या वेळेला विद्यापीठाच्या पलीकडे जाऊन आपल्या मॅडमला आपल्या गुरुवर्यांना एक आदर्श पीओचा पुरस्कार प्राप्त होतो, मला वाटतं यासारख्या महाविद्यालयासाठी आणि मॅडम ज्यांनी उत्कृष्टपणे या 5 दिवसामध्ये काय काय या ठिकाणी झालं आणि काय काय चाललेलं खरं म्हणजे मला काही ऐकायची गरज, तुमचे सगळ्यांचे चेहरे तितके छानपणे मला सांगता येईल की खूप छान कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केला गेला। पण या ठिकाणी ज्यांनी छान पद्धतीनं मांडणी केली डॉक्टर सुरेखाजी चाटे मॅडम आदरणीय 2 गुरुवर्य देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो आणि सगळ्यात आधी वंदन करतो माझ्या आईला की तिच्यामुळे मी तुमच्या समोर या ठिकाणी आहे आणि आजचाही ज्यावेळेला विद्यार्थी विकास विभागाचं जिल्हा समन्वयक म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली त्यावेळेला गेल्या वेळेला कार्यक्रमांची संख्या जी होती त्याच्यामध्ये काहीतरी कमी करून आदरणीय कुलगुरू महोदय असतील किंवा आपले डायरेक्टर साहेब डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे सर असतील यांच्यासोबत ज्या वेळेला मीटिंग झाली त्यावेळेला कार्यक्रम खूप नसावेत पण कमी कार्यक्रमांमधून एक उत्कृष्ट कार्यक्रमाची रेंजर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। मला वाटतं या 6 दिवसापासून मी सतत माझ्या फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर तुमच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजन बघतोय आणि लाईव्ह सुद्धा या कार्यक्रमाचं केलं जात आहे। याचं सगळं श्रेय आदरणीय डॉक्टर आमचे साळवे सर संजीव साळवे सर, कारण की सत्यजित साळवे सरांसोबत माझी इकडची सुरुवात झाली होती विद्यार्थी कल्याण विभागामध्ये। सत्यजित साळवे सरांसोबत माझंही इकडे आगमन झालं आणि त्यावेळेपासून माझी नाळ या विभागाशी जोडली गेली आणि आज या पदापर्यंत मला येता आलं। तर या साळवे परिवाराचं आणि माझं खूप ऋणानुबंध आहेत। खरं म्हणजे त्यांचंही प्रतिकूल परिस्थितीमधून येणं आहे। मी पण कधी जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून कार्य केलं, त्यांचे जे मोठे बंधू आहेत ते माझे म्हणजे समवयस्क मित्र आहेत, ते पण माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत होते आणि तुम्ही जे काही बोललात ना त्या सगळ्या परिस्थितीतून इथपर्यंतची आमची घोडदौड आहे। मित्रांनो मला असं वाटतं या सगळ्यांबद्दल मी असं म्हणेन, ये वो सूरज है जो राह चलते को रोशनी देते हैं, ये वो सूरज है जो राह चलते को रोशनी देते हैं, जब रात हो जाए तो रात में सितारों को रोशनी देते हैं, तब रात में सितारों को रोशनी देते हैं। गुरुवर्य आपल्याला मिळणं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून खूप भाग्याची गोष्ट असते। मित्रो मला या निमित्तानं खूप आनंद वाटतोय। मी यापूर्वी 3 ते 4 महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमासाठी गेलो, परंतु जेवढं मला फ्रेशनेस आणि मला वाटत होतं की तुम्ही बोलतच राहावं आणि मी ऐकतच राहावं, ही जी उर्मी आहे किंवा जे स्पिरिट तुमच्यामध्ये मला दिसतंय तर मला वाटतं असं स्पिरिट मला खरंच कुठे दिसलं नाही। मी फक्त तोंड कौतुक करण्यासाठी तुमचं बोलत नाही मित्रांनो। तर अतिशय जाणीवपूर्वकपणे मला जे जाणवतंय तर खूप गर्दी असण्यापेक्षा दर्दी असणं खूप महत्वाचं आहे, कारण गर्दीमध्ये माणूस कुठे वाहवत जातो ते समजत नाही, मात्र दर्दीमध्ये आपण त्या परिस्थितीशी समायोजन करत असतो। कुछ लोग ऐसे होते हैं जो माहौल में समा जाते हैं, कुछ लोग ऐसे होते हैं जो माहौल में समा जाते हैं
मगर कुछ लोग ऐसे होते जो माहौल को बदल डालते हैं. आणि मला वाटतं या साऱ्या गुरुवार्यांनी या सारखा माहोल बदलवण्याचं काम तुमचं गेल्या 6 दिवसामध्ये केलं. मला खूप कौतुक करावं असं वाटतं. मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला जर उसनी 4 पुस्तकं जर मला आपल्या महाविद्यालयाकडून मिळाली तर मला विनंती राहील आदरणीय गुरुवर्य, मला 4 पुस्तकं जरा तुमच्याकडून मिळाली तर बरं, जरा ती या ठिकाणी आणून ठेवा. म्हणजे मला या 4 मुलींचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि मला वाटतं ज्या वेळेला एखादी मुलगी म्हणते की सर मी पहिल्यांदा या ठिकाणी आलेली आहे आणि मी पहिल्यांदा या ठिकाणी मनोगत व्यक्त करते, त्यावेळेला मला वाटतं मी पण कधीतरी डीएडला असताना काल 12 जानेवारी झाला, विवेकानंदांची जयंती झाली. माझ्या आयुष्याची सुरुवात विवेकानंद जयंतीने झाली. ज्यावेळेला आमचे शिक्षणाधिकारी साहेब होते, म्हणजे डीएडला असताना माझे प्राचार्य आणि मला ऑर्डर देताना माझे शिक्षणाधिकारी आदरणीय BS सिरोंजी सर. आणि मीच असंच कुठेतरी पानटपरी चालवायचं काम करायचो आणि पानटपरी चालवता चालवता आपलं शिक्षण चालू होतं. कुठेच तरी कुठे नोकरी मिळाली व घरी खूप दारिद्र्य 28 आणि सरांना त्याची कल्पना आहे, कारण त्यांनी जवळून सगळ्या गोष्टी बघितलेल्या, त्यांच्या भाऊने जास्त जवळून बघितलेला. मग अशाच मध्येच कुठेतरी आमचे सर भेटतात, आणि तुझं नाव संजय काशीनाथ पाटील, तुला निंबोऱ्यासारखं गाव दिलेलं आहे. निंबोरा गाव म्हणजे त्यावेळेला सरांना माहिती की दिवसा ढवळ्यात व्हायचं, धरणगाव तालुक्यातलं गाव. आणि त्यावेळेला त्यांनी माझ्या आयुष्याची सुरुवात असंच एका गुलाबाच्या फुलाने झालेली आहे. मला वाटतं ज्या वेळेला आपल्याला असं प्रेरणा मिळते त्यावेळेला आपण आपल्या आयुष्यामध्ये अजून घडण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते. या ठिकाणी ज्या मुलींनी मनोगत व्यक्त केली त्याच्यामध्ये वर्धा मुळे असतील, वैष्णवी नेमाडे असतील, गायत्री ठोंबळे असतील, सलोनी असेल, तानिया असेल, शाहिस्ता असेल, ज्यावेळेला आपण या ठिकाणी आपलं मनोगत कोणीतरी सांगितल्यानंतर आपण व्यक्त करतो तो भाग वेगळा असतो, आपण प्रिपेअर करून आलेलो असतो. परंतु ज्या वेळेला आपण म्हणतो की मला बोलायचंय आणि मला माझे विचार व्यक्त करायचे, मला वाटतं आत्मनिर्भर युवती अभियानाचे हेच उद्दिष्ट या ठिकाणी साध्य झालेलं आहे. आणि म्हणून मी मान्यवरांनाही विनंती करतो, खरं म्हणजे या कार्यक्रमाचे आपले आजचे अध्यक्ष यांनाच विनंती करतो की तुम्ही सगळ्यात आधी वर्धामुळे हिचं एक बुक आणि आपण हिचं कौतुक करूया. एक फोटो घ्या. यानंतर वैष्णवी नेमाडे हिचं देखील आपण या निमित्ताने कौतुक करूया. यानंतर गायत्री ठोंबरे, यानंतर सलोनी, तानिया, धन्यवाद. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. कधी काळी आपल्या भारतीय प्राचीन काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल, गेल्या 6 दिवसामध्ये कोणीतरी सांगितलं असेल की महिलेला ज्या ठिकाणी पूज्य मानलं जायचं असं पूज्य मानाचं स्थान महिलेला आजही आपल्या समाजामध्ये आहे. आणि मात्र ज्यावेळेला भारतीय महिलांचा इतिहास ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला त्या इतिहासामध्ये काहीतरी अशा घडामोडी झाल्या, कुणीतरी क्रिमिनल माइंडचा माणूस भारतामध्ये आला आणि त्यांनी ह्या महिलांच्या सगळ्या विश्वाला, जे आपलं महिलांचं आपल्याशी असले, म्हणजे आपली भारतीय संस्कृती जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे याचं सगळ्यांना माहिती आहे. मात्र ज्या वेळेला मोबाईल आला त्यावेळेला आपल्या समाजाचं विद्रुपीकरण व्हायला सुरुवात झाली. आणि ज्या वेळेला तुझं नाव काय बेटा? गायत्रीने ज्या वेळेला सांगितलं की वडिलांना सांगावं लागतं की ज्या वेळेला गायत्री कोणातरी मुलाशी बोलते तर त्यावेळेला त्यांना विश्वास बसत नाही. याची अनेक कारणं आहेत. गेल्या वेळचा अहवाल सांगतो, ज्या वेळेला माननीय मागच्या वेळचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 245 मुली आणि मुलं पळून जाऊन लग्न केल्याची
ही आपल्याकडे डिरेक्टरी आहे. मित्रो, आजही जर पाहिलं तर जळगाव जिल्हा हा बालविवाहाच्या संदर्भात सगळ्यात आघाडीवर असलेला जिल्हा आहे. ज्यावेळेला औरंगाबाद या ठिकाणी आमचं ट्रेनिंग झालं युनिसेफच्या माध्यमातून, त्यावेळेला त्याची आकडेवारी ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर येते त्यावेळेला ती भयंकर परिसीमा गाठलेली आकडेवारी आपल्या समोर येते. सैराट चित्रपट फक्त तुम्ही डोळ्याने बघितलेला आहे, परंतु सैराट सारख्या चित्रपटाचं जीवन जगणं आणि त्याचं अनुकरण करून तशाच पद्धतीचं आपल्याच बहिणीचं आणि त्या होणार तिच्या प्रियकराचा खून चोपड्या तालुक्यात घडतो, त्यावेळेला मला वाटतं आपली शिक्षण पद्धती असू द्या किंवा आपल्यासारख्या या समाज माध्यमाच्या माध्यमातून आपलं विद्रुपीकरणाचं काम असू द्या, तर मला वाटतं आपल्याला जागा होण्याची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. फक्त आपलं या युक्ती अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होणं म्हणजे काय, तर आपल्याला कळलं पाहिजे की कोणत्या स्टेजवर आपल्याला आपलं लग्नाचं डिसिजन घ्यायचं आहे. मला खूप आनंद वाटतो ज्यावेळेला शाहिस्ताने सांगितलं की तिच्या बाबांसाठी खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जन्माला येणारी खूप भाग्याची गोष्ट आहे शाहिस्ता बेटा, की ज्या बापाने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सांगावं, जावयाला सांगावं की मी माझ्या मुलीला इथपर्यंत शिकवलेलं आहे, तुझी आणि माझी नाळ जर जमत असेल तरच आपला पुढचा पाऊल पडणार, नाहीतर आपलं काही जमणार नाही. आणि असा परखड बाप जन्माला येणं मला वाटतं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून मला काय वाटतं की ज्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की प्राचीन काळामध्ये देवीला पूज्य मानलं जात होतं, परंतु ज्या वेळेला आर्यांचं या भारतामध्ये आगमन झालं त्या आर्यांनी सगळा घोटाळा करून टाकला आणि त्या स्त्रीला दुय्यम दर्जाचं स्थान आपल्याकडे मिळालं. आजही जर पाहिलं तर या सगळ्या स्त्रिया जरी आपल्यामध्ये बसलेल्या असल्या तरी 3 पळच्या बाहेर यांचं जीवन जात नाही. ते म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की पिता रक्षते कौमार्य, पिता रक्षते कौमार्य, भर्ता रक्षती यौवने, त्याच्यानंतर रक्षती स्तवरे पुत्र न स्त्री स्वातंत्र्य महिल. म्हणजे काय, 3 पळ कोणते, तर ज्या वेळेला तिचा जन्म होतो त्यावेळेला तिचं रक्षण कुमार कौमार या अवस्थेत पिता करतात. लग्न झाल्यानंतर पती आणि सगळ्यात म्हातारपणी पुत्र. म्हणजे या 3 पळच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. मात्र आता काळ बदललेला आहे. या बदलत्या काळानुसार आपल्याला आत्मनिर्भर होणंही गरजेचं आहे. मात्र आत्मनिर्भर होणं म्हणजे काय, तर मुळात आपल्याला 4 प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आहे, एकच माणूस जर शिकला तर तो फक्त स्वतःच गाडं ओढतो, परंतु एक स्त्री शिकली तर समाज पुढे जातो. माझ्या जवळच्याच कुटुंबातलं एक उदाहरण सांगतो. अतिशय चांगल्या वातावरणात राहिलेला मुलगा आणि मुलगी. आता काय झालं की त्याला आईवडील, ज्याला मला वाटतं ज्याच्या पायामध्ये चप्पल असते ना त्याला काटा टुचल्याचं दुःख कळत नाही, मात्र ज्याच्या पायामध्ये चप्पल नसते त्याला काटा समोरच्याला जरी रुतला की त्याच्या डोळ्यातून पाणी यायला आणि तो त्याच्या जवळ जातो, त्याचा काटा काढू लागतो. मात्र जो एकदम ऐशारामी जीवनामध्ये जगलेला असतो त्याला आपल्या त्या बापाने काय कष्ट घेतले याचं काही फळ माहीत नसतं. एक चांगलं उदाहरण सांगतो. 12वी शिकलेली, सायन्स झालेली विद्यार्थी, आमच्या गावाजवळच गाव आहे आणि खूप चांगलं चाललेलं होतं. लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर तो एकटा मुलगा, एकुलता एक मुलगा, त्याचे वडील कृषी विभागामध्ये नोकरीला होते. मला वाटतं मुक्ताईनगरला त्यांची एक शाखा आहे, मुक्ताईनगर महाविद्यालय, परंतु जळगावच्या शाखेला त्याचे वडील कार्यरत होते. आणि काय झालं की वडिलांचं रिटायरमेंट झालं. वडिलांनी संपत्ती गोळा करून ठेवली. एकुलता एक मुलगा, मुलाला संस्कार टाकण्याचं विसरून गेले. आणि या प्रक्रियेमध्ये देखील तरी बापाचा काय दोष म्हणावा, संस्कार टाकणं विसरणं म्हणावं. कोणत्याही बापाला वाटत नाही की माझ्या मुलाला संस्कारी झालं पाहिजे, असं वाटत नाही का, वाटतं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेला तुमचं 12वी पर्यंतचं लाईफ असतं त्यापर्यंत जर तो फ्लो जर व्यवस्थित चालला तर ठीक आहे, तुम्ही आता खूप स्टेबल आहात. आतापर्यंतचा सर्वे असं सांगतो की 12वी पर्यंत जे विद्यार्थी असतील त्यांनी जर व्यवस्थित स्वतःला सांभाळून घेतलं मुलगा किंवा मुलगी तर ते ठीक आहे आणि नंतर ते चुकीच्या पावलाने जात नाही. परंतु हे 12वी मध्ये चुकलं आणि 12वी मध्ये जे असं नकळत लग्न झालं, ते काही दिवस टिकलं नंतर तुटलं. या गोष्टी खूप सामान्य गरजेच्या. तुम्ही प्रेम नसतं, वासना असते. आपण प्रेम कशाला म्हणायचं आणि वासना कशाला म्हणायचं हे आपल्याला कळत नाही आणि नेमकं त्या ठिकाणी तो घात झाला. नंतर वडिलांनी जेमतेम सांभाळून आणलं. लग्न चांगल्या मुलीशी करून दिलं. चांगल्या मुलीशी करून दिलं म्हटल्यानंतर 2 मुलं त्यांना झाली आणि याला प्यायची सवय लागली. वडिलांनी जेवढी शेती केली होती जमा तेवढी विकून टाकली. मोठा उद्योग सुरू केला. त्या उद्योगालाही
हे लागलं. रात्री 12 वाजता त्या मुलीला मारून टाकण्यासाठी कार्यक्रम, मुलीला मारून टाकण्याची तयारी. आणि बरं त्या मुलीने फोन केला, तिचे वडील जळगावलाच होते आणि तो फोन बाजूला पडला. मुलीला तिच्या वडिलांना वाटलं काहीतरी गडबड आहे, त्यांना काय सुचलं काय नाही, ते डायरेक्ट धावत पडत जळगावला असल्यामुळे जर ताबडतोब त्यांच्या घरी गेले. तिथला प्रकार भयानक होता. त्या मुलीने जर सर सांगतो छोटीशी मुलं आहे ती त्यांच्या बापाकडे आजही जात नाही. तर बघा किती भयानक परिस्थिती आहे. तिचं जीवन त्या नवऱ्यावर निर्भर होतं म्हणून ठीक झालं, परंतु बघा या आत्मनिर्भर अभियानाचं फलित बघा. ती आल्या आल्या सांगायला लागली मला आता त्याच्यासोबत कधीच जायचं नाही. या 2 मुलांचा सांभाळ मी एकट्या माझ्या हिमतीने करेल. त्या मुलीने जळगाव जिल्हा उद्योग केंद्र आहे मॅडम, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये ती मुलगी स्वतःला ट्रेनर म्हणून तिने जॉब स्वीकारला आणि आता 15,000वर काम करते आणि 2 मुलांचा संसार म्हणजे 2 मुलांचा सांभाळ देखील करते. मित्र, कोणाच्या आयुष्यात केव्हा टर्निंग पॉईंट येईल हे सांगता येत नाही. आणि मला वाटतं एक महिला म्हणून आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायचं असतं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण जाणून आहात, समाज व्यवस्था देखील जाणून आहात आणि आपल्याला माहिती आहे की कुठलाही समाज व्यवस्थेचा भाग नसतो. धर्म समाज या गोष्टी नंतरच्या आहेत, परंतु एक माणूस म्हणून मानवतावाद आपल्याला टिकवायचा आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला मार्ग काढायचे आहे. पूर्वीच्या काळी असं व्हायचं, ज्या वेळेला मित्र किंवा मैत्रिणी जमवायची तर त्यावेळेला जात पाहिली जायची, धर्म पाहिला जायचा. आता तसं कोणीच कोणाला विचारत नाही आणि मला वाटतं याच्या नंतरच्या काळातही कोणीच कोणाला विचारणार नाही. अशी एक चांगली पद्धती आपल्याला निर्माण करायची आहे. तर मी तुम्हाला तेच सांगेन की या दृष्टिकोनातून आता तुम्ही भावी आई होणार, कोणाचे मग तुमचा सगळा संसार ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला शिक्षण, आरोग्य आणि संस्कार आणि स्वावलंबन या 4 गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी अपूर्ण न पडणारं एवढं सुख तुम्हाला उपलब्ध करून देतील. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मित्रो, यानंतरच एक चांगली गोष्ट मी तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यासक या दृष्टिकोनातून सांगेन की आतापर्यंत असं व्हायचं, तुम्ही इतिहास बघितला असेल की रजिया सुलतानापासून आपल्या महिलांच्या राजकारणाची सुरुवात झाली. अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण या ठिकाणी झालं. जिजामातेने आपल्या शिवाजी महाराजांना सांभाळलं. शिवाजी महाराज ज्या वेळेला इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेला जिजामातेने आपल्या राज्य कारभाराची धुरा सांभाळली. येसुबाई असतील, ताराबाई असतील, द्रौपदी मुर्मू असतील, प्रतिभाताई पाटील असतील, या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आपल्या आसपासच्या परिसरातल्याच आहेत. आणि मला वाटतं एवढी ताकद या सगळ्या महिलांमध्ये अनेक उदाहरणं महिलांच्या संदर्भात देता येण्यासारखे आहे. परंतु मला वाटतं वेळेचंही भान आपण सांभाळलं पाहिजे. तुम्ही मगापासून या ठिकाणी तुमचे विचार देत आहात, घेत आहात, सर्वांनाही आपल्याला ऐकायचंय. फक्त 2च मिनिटात मी आपलं मनोगत या ठिकाणी संपवेल. नारी शक्ती वंदन विधेयक हे आता महाराष्ट्र आपल्या संसदेमध्ये पारित करण्यात येत आहे आणि मला वाटतं ज्या वेळेला 543 पैकी 181 महिलांचा समावेश आपल्या देशाच्या राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये असेल त्यावेळेला तो तुमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा तो एक दिवस असणार आहे. मला वाटतं आपण ज्या वेळेला नवीन संसदेमध्ये पहिल्या दिवशी पदार्पण केलं त्याच दिवशी हे नारी शक्ती वंदन विधेयक पास करण्यात आलं आणि त्या दृष्टिकोनातून हा एक भाग्याचा निर्णयक्षम दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो. या दृष्टिकोनातून मला एकच वाक्य आठवतं की विंदा करंदीकर म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अंतर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी खूप आनंद होतोय की अशी खूप कमी महाविद्यालय आहेत की जी विद्यापीठाने दिलेल्या या सगळ्या गोष्टी अतिशय पोटतिडकीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय आदर्शवत उदाहरणं म्हणून हे समाजापुढे ठेवत आहेत. आणि त्यामध्ये आपलं जी खडसे महाविद्यालय आणि त्याचा विद्यार्थी कल्याण विभाग याचं विशेष कौतुक मी या निमित्तानं करीन. आदरणीय साळवे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य अनिल पाटील सर, आदरणीय डाके मॅडम, ताईरामीर मॅडम, हे सगळी लोक जी आहेत आणि या सगळे गुरुवर्य, या सगळे गुरुवर्य तुमच्या हितासाठी धडपड करणारे आहेत. तुम्हाला फक्त कार्यक्रम करायचा एवढं पुरतं नाही तर माननीय कुलगुरू महोदयांच्या स्वप्नातला एक आदर्शवत कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्याचं एक कौतुकास्पद कामगिरी आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने केलेली आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी मला बोलवलं, आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली एवढंच म्हणेल. आणि शेवटी जाता जाता एकच वाक्य सांगेल, कुणा कुणास कौल मागशील तू, कुणा कुणास कौल मागशील तू, तुझे इमान तुझ पारखून जा, कुणा कुणास कौल मागशील तू, तुझे इमान
तूच पारखून जा, कशाच घाबरते समाजास तू, कशाच घाबरते समाजात तू, घराघरातून गीत गुणगुणून जा, घराघरातून गीत गुणगुणून जा. जर आपल्यासारख्या कमी जास्त परिस्थितीतून पुढे आलेले प्राध्यापक किंवा मार्गदर्शक आपण पाहतो, तर त्यांच्याकडून परिस्थिती आपल्याला जवळचे वाटतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेता येते आपल्याला. सरांनी खूप सुंदर अशी मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे आणि प्रेरणा दिलेली आहे. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेहमी प्रेरणास्रोत असलेले डॉक्टर डी पाटील सर, कॉलेजचे उपप्राचार्य यांना विनंती करेल त्यांनी सुद्धा आपले मार्गदर्शन करावे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियानाच्या या समारोप प्रसंगी आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे आणि समारोपाचे अतिथी म्हणून उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्याचे विद्यार्थी विकास विभागाचे समन्वय प्राध्यापक संजय पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्रोत असलेले विविध चेहरे आणि माझे सगळे सहकारी, ज्यांच्यासाठी हा सगळा कार्यक्रम राबवण्यात आला अशा सगळ्या माझ्या तरुण विद्यार्थी मैत्रिणींनो आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी सहाय्यक म्हणून उपस्थित असलेल्या मित्रांनो, तसा मी भाषेचा माणूस आहे, साहित्याचा माणूस आहे. बोलणं माझ्यासाठी चुकीचं काम आहे. समोरच्याला पटवणं, कन्व्हिन्स करणं, त्याला पटेल भावेल असं त्याच्या डोक्यात टाकणं हा माझा छंद आहे. मी शब्दांना छंद म्हणून पाहतो, मी छंद म्हणून जोपासतो. आणि जे तुम्हाला एरवी सगळं सांगितलं गेलं की माणसं वाचावीत, माणसांचे चेहरे वाचावेत, त्यांचे विचार वाचावेत, तो काही बोलायच्या आधी तो काय बोलतो, कोणत्या दृष्टीने बोलतो हे सगळं अभ्यासणं हा माझा 24 तास चाललेला अभ्यास कार्यक्रम आहे. मी चित्रपट पाहत असेल तरी माणसं वाचतो, विचार वाचतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि अलीकडे माझा दृढ विश्वास व्हायला लागला आहे की पुस्तकं वाचण्यापेक्षा माणसं वाचलं तर जास्त व्यावहारिक ज्ञान मिळतं. आणि आपण तर चुकतच नाही, पण समोरचा जर चुकत असेल तर आपल्याला समजून जातं की याचं कुठे चुकत आहे. आणि म्हणून बाजीगर चित्रपटामध्ये गाणं होतं, किताबे बहुत सी पडी होगी तुमने. मी असे अनेक चेहरे वाचले आहेत आणि आज काही त्यात अजून भर पडली तुमच्या रूपात. मित्र, पहिल्यांदा मी निशब्द झालोय सगळं ऐकत असताना. इतकं सुंदर, इतकं मनाला पोहोचेल असा एखाद्या कार्यक्रमाचा समारोप व्हावा ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून, एक प्राध्यापक म्हणून आणि तुमच्यासारख्या सहवेदना समवेदना भोगून आलेला व्यक्ती म्हणून हे मलाही मनाला तितकंच टोचणारं आणि भावणारं होतं. जे शाहिस्ता सांगत होती, मोरे सांगत होती किंवा ती ठोंबरे सांगत होती, याचा शब्द न शब्द ग्रामीण भागाला, आमच्या सामाजिक जीवनाला, व्यावहारिक जीवनाला आणि एका बाजूला आदर्शवाद आणि दुसऱ्या बाजूला व्यवहार याच्यामध्ये नेहमी चाललेल्या दोलायमान अवस्थेला पुरून उडणारे हे शब्द होते, ज्यांचा उल्लेख आपण वारंवार करत होतो. ज्या समाज मनाचा, ज्या संस्कारांच्या, ज्या सामाजिक पार्श्वभूमीमधनं आपण येतो, ज्या कुटुंब व्यवस्थेमधनं आपण येतो, या सगळ्यांचा आपण वारंवार उल्लेख करत होता. पण ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे की आपल्या आईवडिलांना जे वागावं लागतं त्याच्यावरही कुठलं तरी दडपण आहे. आणि हे सगळं एका दिवसात भाषणांनी बदलणार नाही, आम्हाला आमच्या कृतीतनं हे बदलावं लागेल. आम्हाला आमच्या कृतींमधनं हे सिद्ध करून द्यावं लागेल की बाबा, तुम्हाला काय वाटत होतं की मी एखाद्या मुलाशी बोलत होती तर त्या अभ्यासाचं बोलत होती, हे निकाल आल्यावर तुमच्या लक्षात येईल. दुर्दैवाने तो निकाल जेव्हा चुकीचा लागतो तुमच्या व्यवहाराच्या रूपाने, तेव्हा मात्र मग आपल्या आई वडिलांना खाली मान घालावी लागते. आणि या जगात सगळ्यात वाईट काही जर असेल, एक पालक म्हणून जर सगळ्यात काही वाईट असेल तर आपल्या अपत्यामुळे आपल्याला 4 लोकांपुढे अवमानित व्हावण्याची भावना किंवा प्रसंग निर्माण व्हावा, हा कुठल्याही आई वडिलांसाठी जिवंतपणे मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रसंग असतो. या निमित्ताने आपण प्रत्येक जागी कटिबद्धता पाळूया की मी जगात काही करेल, मी फुटाणे विकेल, बूट पॉलिश करेल, चहा बनवेल, दुकान टाकेल, अजून काय पटेल ते करेल, रस्ता झाडेल, पण असं करेल की त्यांच्याकडे पाहून माझ्या आई वडिलांची मान ही अभिमानाने, गर्वाने फुलली पाहिजे. त्यामुळे कामाला लाज नसते. तुम्ही काय काम
काम करतात ते कर्म आहे, ते करायचं आहे. पण ज्या भावनेत न करता ज्या श्रद्धेने करतात त्याला किंमत असते. म्हणून मुक्ताईनगरमध्ये तुम्ही गेलात तर एखाद्या ठिकाणी तुम्हाला पाणीपुरी खायची असेल तर एक विशिष्ट दुकान असतं, कपडे शिवायचे असतील तर एक विशिष्ट टेलर असतो. तो विशिष्ट होणं मला वाटतं व्यक्तिमत्वाची ती ओळख असते. आणि संपूर्ण जीवन प्रवास हा असा असतो की आम्ही व्यक्ती म्हणून जन्माला येतो आणि व्यक्तिमत्व म्हणून या जगाचा निरोप घेत असतो, तो समारोप होतो. आम्ही जन्माला येतो तेव्हा आम्हाला नाव दिलं जातं व्यक्ती म्हणून, आणि या जगाचा निरोप घेतो त्यावेळेस मी व्यक्तिमत्व म्हणून काय मागे ठेवून जातो ते महत्वाचं असतं. म्हणून नुसते गांधी हे नाव नसतं, ते व्यक्तिमत्व असतं. विवेकानंद हे नुसतं नाव नसतं, ते एक व्यक्तिमत्व असतं. आणि ज्या लोकांचा जिवंत उदाहरण आता तुम्ही आम्हाला देत होता, या व्यक्ती नाहीये, हे व्यक्तिमत्व आहे. आणि ही व्यक्तिमत्व एका दिवसातनं घडत नाही, ही संघर्षातनं घडतात. त्याच्यासाठी बराच त्याग करावा लागतो, बराच लोभांना मोहांना बळी न जाता त्यातनं उभं राहण्याची एक उर्मी मनात बाळगावी लागते, तेव्हा कुठे होतं. आणि अशा या आत्मनिर्भर युवती अभियानाच्या माध्यमातून अशा आमच्या युवती उभ्या व्हाव्यात म्हणून दरवर्षी सर आम्ही नित्य नियमाने, जेव्हापासून मी गेल्या 5 वर्षापासून उपप्राचार्य आहे आणि त्याच्या आधीपासून साळवे सरांनी हा कार्यभार सांभाळलेला आहे, मी त्यांना सांगितलेलं आहे की सर तुम्ही रिटायर होईपर्यंत विद्यार्थी विकास अधिकारी आहात. तुम्ही रिटायर होईपर्यंत इतकी सगळी पदं बदलतील, पण तुम्ही मात्र विद्यार्थी विकास अधिकारी राहणार. इतकं सुंदर काम आहे, इतक्या छान पद्धतीने हे सगळं ते सांभाळतात. दरवर्षी आम्ही सर 30 मुलांना ऑनलाईन मध्ये काम देतो, वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांना नियुक्त करतो. त्या विभागांमधल्या प्राध्यापकांच्या संपर्कात ते येतात आणि आम्ही असं म्हणतो की दरवर्षी 30 मुलांना परिस्पर्श आम्ही घडवतो. फक्त त्यातल्या किती लोकांचं सोनं होतं हे येणारा काळ आम्हाला सांगेल. ते एका दिवसात नाही सांगता येणार, पण आमचा प्रयत्न आहे की चारही बाजूंनी काळोख आहे, पण आम्ही महाविद्यालय म्हणून, एक संस्था म्हणून एका गोष्टीवर दृढ विश्वास ठेवतो, इट्स बेटर टू लाईट अ कॅन्डल दॅन कर्स द डार्कनेस. अंधाराला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या परीने मेणबत्ती का असेना आपण पेटवण्याचा प्रयत्न करूया. अशा कार्यक्रमांमध्ये 50च युवती यांचं प्रतिनिधित्व करतात, कारण विद्यापीठाने तेवढ्याच मर्यादा आम्हाला टाकून दिलेल्या आहेत. पण त्याच्यातही आपण हा ओपन ठेवतो, ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी येत राहावं. 3 इडियट चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि तो राजू त्या एका मोठ्या दुसऱ्या वर्गात जाऊन बसतो, त्या वर्गाचा तो विद्यार्थी नसतो, त्याला म्हटलं जातं की तू या वर्गाचा विद्यार्थी नाही, मग तो सांगतो की बस चारों ओर ज्ञान बह रहा है, लेते चलो. त्यामुळे या अशा ठिकाणांमध्ये जितकं तुम्हाला घेता येईल तितकं घेत चला. इथून बाहेर निघाल्यावर जे घेतलंय ते अप्लाय करून पहा, कारण खऱ्या ज्ञानाची कसोटी नुसती ग्रहणात नसून त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आहे. ते जेव्हा मी अप्लाय करतो आणि त्याचे रिॲक्शन पॉझिटिव्ह येतात तेव्हा एक व्यक्ती म्हणून मला आत्मविश्वास निर्माण होतो की आता माझं व्यक्तिमत्व बनायला लागलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं असं हे व्यक्तिमत्व घडत चाललो, बहरत चाललो आणि आपण त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहात, त्या समाजात जन्माला आलेला आहात आणि ज्या भूमीत जन्माला आले त्या सगळ्यांचं पांग पेटण्याचं बळ आपल्यामध्ये येऊ. आणि मी माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये थांबण्याआधी एका गोष्टीचा आवर्जून मला सुरुवातीला उल्लेख करायचा होता, पण तो राहून गेला. मित्रांनो, मी आज जेव्हा या रूम मध्ये आलो अतिशय निशब्द झालो, त्याचं दुसरं एक कारण असं आहे की माझ्या ज्या सहकारी आहेत डॉक्टर काटे मॅडम, त्यांच्या वडिलांचं काल दुःखद निधन झालं. And I was shocked to see her today in the class. काल त्याच्या वडिलांचा अंत्यविधी करून त्या आज ज्या कार्यशाळेच्या समन्वयिका आहेत, सहसमन्वयिका आहेत, त्याच्यासाठी त्या व्यासपीठावर उपस्थित होतात. त्या आल्या नसत्या तरी कार्यक्रम चालणारच होता, समारोप होता. आमच्या बाजूने कुठलीही अडचण त्यांना नव्हती. ज्या क्षणी त्या आम्हाला सांगून गेल्या की माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही, मी जाते, आम्ही किंचितही काही न करता त्यांना निरोप दिला आणि आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू ठेवला. आणि आज मला अभिप्रेत नव्हतं की मॅडम इथे येते. मॅडम, तुमच्या जो दुःखाचा प्रसंग ओढवलेला आहे त्यात पूर्ण विद्यार्थी विकास विभाग, विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, आमचे सगळे विद्यार्थी आणि आमचे सहकारी आम्ही त्यात समाविष्ट आहोत. कोणाच्याही डोक्यावरचं पितृछत्र हरपण्याचं दुःख काय असतं हे मी चांगलं जाणतो, कारण तुमच्यासारखा लागात मी पण घेतलेला आहे. पण हे पितृछत्र झेलल्यानंतर जे विधात्याने दिलेलं होतं ते घेऊन गेलेलं आहे. पण तुम्ही इतरांच्या डोक्यावर धरलेलं आहे, ती मुलं उन्हात उभी राहू नयेत म्हणून आपण जो आलात या आपल्या भावनेचं मी कदर करतो, याचं ॲप्रिशिएट करतो आणि तुम्हाला संपूर्ण राखी परिवाराला यातनं बाहेर पडण्यासाठी परमेश्वर मनोबल देव ही प्रार्थना करतो. माझ्या सर्व युवतींना मी यश चिंतितो आणि जी ज्वाला, जी ज्योत आज तुमच्या मनामध्ये विचारांच्या रूपाने पेटलेली
ही कृतीतनं झळकत राहावं या सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्मनिर्भरता आपण खूप दिवसांपासून ऐकत आहोत, पण मग तुम्ही जर बघितलं, सरांनी पण आता मॅडमचं सांगितलेलं आहे, म्हणजे शेवटी तुम्ही आत्मनिर्भर बनता तर व्यावसायिकता किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीला कसं सामोरं जायला पाहिजे, दुःखही कसं फसवायला पाहिजे. आणि एका मुलीने सांगितलं होतं की काही आपल्या आयुष्यात घडलं मागे तरी आपला चेहरा नेहमी हसत राहिला पाहिजे. म्हणजे ते दुःख पसरण्याची ताकद अशा अभियानाद्वारे किंवा विविध गोष्टींमधून आपल्याला न्यायची असते. तर मैत्रिणींनो, नेहमी तुमचं आयुष्य खूप मोठं आहे, तुम्हाला खूप आयुष्य जगायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खरंच खऱ्या अर्थाने प्रत्येक अँगलने आत्मनिर्भर हे बनायचं आहे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा. जाताना फक्त एवढं म्हणेन, छान ओळी आहे. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सारी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, वो कहीं भी आप लेकिन जलनी चाहिए. आत्मनिर्भरतेची ही आग आजपासून तुम्ही प्रत्येकाने आपल्या काळजामध्ये पेटवायची आहे. आणि सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचं खूप धन्यवाद सर. व्यक्तिमत्व तुम्ही असं घडवा की तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुमचा अभिमान वाटला पाहिजे. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी प्राध्यापिका आपण आभार प्रदर्शनाचा 2 मिनिटं धन्यवाद मॅडम. आजच्या आपल्या आत्मनिर्भर युवती कार्यशाळेच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे, जळगाव जिल्हा समन्वय विद्यार्थी विकास विभाग माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील सर यांनी आपल्या अमूल्य वेळ आपल्याला दिला व आपल्या विनंतीस मान देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषवले व त्यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या तर्फे आभार मानते व आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर ए.पी. पाटील सर यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला व मार्गदर्शन केले. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते. आणि सगळ्यात शेवटी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता, ज्या मुली 6 दिवस झाले हा कार्यक्रम ऐकताय, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम संपन्न झाला नसता, तर त्यांचे सुद्धा आभार मानते आणि कौतुक सुद्धा करते की त्यांनी शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतला. त्याबद्दल सुद्धा त्या सगळ्या विद्यार्थिनींचे, मुलींचे आभार. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला.